नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC गाईडच्या मिशन सिव्हिल सर्व्हिसेस स्पर्धा परीक्षांची तयारी या नवीन सिरीजमध्ये व्याख्यानमालेमध्ये मी हर्षल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो। जसं की आपणा सर्वांना माहीत आहे की 2 वर्षापूर्वी MPSCने आपल्या परीक्षेचं स्वरूप असेल, परीक्षेची पद्धती असेल, परीक्षेचा अभ्यासक्रम असेल यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आले। सर्वात महत्त्वाचा जो बदल होता की वस्तुनिष्ठपासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे, ज्याला आपण रायटिंगचा पॅटर्न पण म्हणतो, याकडे MPSCने स्वतःला शिफ्ट केलेला आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांनाही 2 वर्ष त्या पॅटर्नवरती शिफ्ट होण्यासाठी MPSCने वेळ दिला होता। तर त्या अनुषंगाने पहिली जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आणि बदललेल्या अभ्यासक्रमांनुसार जी एक्झाम होणार आहे ती यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये MPSCची पूर्वपरीक्षा होणार आहे। तर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद होते किंवा स्पष्ट दिसते की आपण पाहू शकतो की UPSC आणि MPSC यामध्ये आता अभ्यासक्रम असू द्या, परीक्षेची पद्धती असू द्या, परीक्षेच्या अभ्यासाची पद्धती असू द्या, यामध्ये आता भरपूर साम्य येणार आहे। एका दृष्टीने हे चांगली गोष्ट पण आहे की MPSCचा अभ्यास करताना UPSCचाही अभ्यास होणार आहे आणि UPSCचा अभ्यास करताना MPSCचाही अभ्यास होणार आहे। तर ज्या ग्रुप A, ग्रुप B च्या ज्या काही सर्व्हिसेस राज्यसेवेमधून MPSC फिलअप करण्याचा प्रयत्न करत असते, त्या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आता नॅशनल लेवलला UPSC मध्येही कम्पीट करू शकतात आणि व्हाईस वर्सा। तसंच जे UPSCचा आतापर्यंत किंवा 1-2 वर्षापासून अभ्यास करत होते ते सुद्धा एक चांगल्या तयारीने किंवा आणखी जोमाने या परीक्षेचा MPSCचा अभ्यास करू शकतात। तर त्या अनुषंगाने जे विद्यार्थी MPSC 2025 किंवा UPSC 2026 या परीक्षांची तयारी करण्याचा विचार करत आहेत किंवा भविष्यातही या परीक्षांचा अभ्यास करण्याचा विचार करत आहेत, तयारी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी नेमके आमूलाग्र बदल जे झालेले आहेत ते काय झालेले आहेत ते UPSC MPSC याच्या एक तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर या सिरीजमध्ये जी सिरीज असणार आहे आपली स्पर्धा परीक्षेची तयारी मिशन सिव्हिल सर्व्हिसेस, तर यामध्ये आपण त्या पद्धतीने एक वेगळे व्हिडिओज ओव्हर द टाइम पुढचे 2, 4, 5 महिने आपण घेऊन येणार आहोत। त्यामध्ये आजपासून बेसिकची सुरुवात आपण करणार आहोत की नवीन हा पॅटर्न जो आहे, नवीन जो सिलेबस आहे तो नेमका काय आहे, नवीन पॅटर्ननुसार कोणते पेपर यामध्ये आहेत, पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे, मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं आहे, परीक्षेची डिमांड किंवा रिक्वायरमेंट कशी चेंज झालेली आहे, कशी MPSCची पूर्ण परीक्षा असेल आणि UPSCचीही पूर्ण परीक्षा असेल, ह्या आता कशा पॅरलल एकामेकाबरोबर तुम्ही अभ्यास करू शकता दोनही परीक्षांचा, याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात। यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर जे याचे वेगवेगळ्या डायमेन्शन्स आहेत, MPSCच्या डायमेन्शन्स असतील, UPSCच्या एक्झामच्या डायमेन्शन असतील, त्यावरती या मिशन सिव्हिल सर्व्हिसेस या सिरीजच्या अंतर्गत आपण भरपूर व्हिडिओ आणि भरपूर लेक्चर्स घेण्याचा नक्की प्रयत्न करू। त्याच सिरीजमध्ये पहिलं लेक्चर आपण घेऊन येत आहोत की स्पर्धा परीक्षांची तयारी MPSC 2025 आणि UPSC 2026 यामध्ये नेमका बदल काय घडलेला आहे। जे विद्यार्थी आता कॉलेजमध्ये असतील, ग्रॅज्युएशन करत असतील, जे पुढे जाऊन विचार करत आहेत की कशा पद्धतीने मी या परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करू शकतो, नेमका बदल काय झालेला आहे, नेमका एक्झामचं या परीक्षेचं स्वरूप काय आहे, या परीक्षेचा पॅटर्न काय आहे, याबद्दल आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। जर तुम्ही पाहिलं MPSC असेल, UPSC असेल, या रिलेटेड तुम्ही जर तयारी करणार असाल तर डेफिनेटली UPSC गाईडमध्ये MPSC डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक परीक्षेसाठी 2025 साठी असेल, UPSC साठी 2026 साठी असेल, तर त्या रिलेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचेस असतील, मेंटरशिपच्या बॅचेस असतील, टेस्ट सिरीज असतील, या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत। जर तुम्हाला काहीही याबद्दल इन्क्वायरी असेल तर स्क्रीनवरती जो नंबर येत असेल त्यावरती तुम्ही कॉल करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर मिळेल तुम्हाला त्यावरती तुम्ही कॉल करून एन्क्वायरी करू शकता, किंवा पुण्यामध्ये आमचं जे ऑफिस आहे सदाशिव पेठेमध्ये तिथे येऊन डायरेक्टली तुम्ही टीमशी बोलू शकता, मलाही वैयक्तिक येऊन त्या ठिकाणी भेटू शकता।
सर्वात पहिले की जे विद्यार्थी आता विचार करत आहेत की मला सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची आहे किंवा भविष्यात जाऊन ग्रॅज्युएशन नंतर किंवा काही लोक जॉब सुद्धा करत असतील आता, तर त्यांना असं वाटत असेल की मला UPSC MPSCच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. ग्रॅज्युएशनला असलेले विद्यार्थी जे विचार करतात की फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असतील जे विद्यार्थी की या परीक्षांचा अभ्यास केला पाहिजे, तर आपसुकच एक पहिला प्रश्न मनात येत असतो प्रत्येकाच्या की कशासाठी हे करायचं आहे. डेफिनेटली एक सगळेच लोक तुम्हाला म्हणत असतील की एक स्वतःला व्हाय हा प्रश्न विचारून बघितला पाहिजे की व्हाय आय वॉन्ट टू डू सिव्हिल सर्व्हिसेस. हा व्हाय एक इन जनरल प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो आणि ते त्या त्या व्यक्तीसाठी योग्य अयोग्य त्याच्या दृष्टीने असू शकतं. बट एक जनरल पर्स्पेक्टिव्हने जर आपण पाहिलं की सिव्हिल सर्व्हिसेस का करतात लोक, का करायला हवी, जर तुम्ही विचार करत असाल तर कोणते मुद्दे तुम्ही लक्षात घेऊ शकतात की जनरली आपण MPSCची राज्यसेवा असेल, UPSCची सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम असेल, यामध्ये उतरायचं असेल, परीक्षेची तयारी करायची असेल आणि त्यामधून कुठला तरी एक करिअर आपल्याला बनवायचं असेल, तर ते करिअर मधून आपल्याला काय भेटणार आहे, कशासाठी हे करायचं आहे. डेफिनेटली तुमचा व्हाय जेवढा तुमच्यासाठी स्ट्रॉंग असेल की तो तुमचे वैयक्तिक कारण असू शकतात, तुमची सामाजिक, आर्थिक, राजकीय कारण असू शकतात, तर तो प्रत्येकाला माहीत असावा. बट जेव्हा आपण पूर्णपणे एक होलिस्टिक जनरल सेन्समध्ये ही सर्व्हिस आपल्याला काय प्रोव्हाइड करते याचा जर विचार केला तर एक साधी सोपी आपल्याला 5 कारणं या ठिकाणी दिसतात. की सर्वात पहिलं तर आहे की व्हाय सिव्हिल सर्व्हिसेस हा प्रश्न मनात पडला तर बेसिकली जॉब. की सर्वात प्रथम काय आहे की तुम्ही त्या जॉबमधून पुढे काहीही करा. ओके, तुम्ही एकदा सिव्हिल सर्व्हिसेसची UPSCची किंवा MPSCची परीक्षा उत्तीर्ण होत आहात, पास होत आहात, तर तुम्हाला एक चांगली नोकरी मिळत आहे की ज्यामधून तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकता, ज्यामधून तुमचे जे बेसिक आर्थिक रिक्वायरमेंट असतील त्यातून पूर्ण होणार आहेत. की एक चांगला जॉब, एकतर आयुष्यामध्ये आपण काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करत असतो, जॉब करत असतो, जॉबमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत असतो किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करत असतो, तर त्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही UPSC सिव्हिल सर्व्हिस, MPSC राज्यसेवा यांना हायेस्ट एक दर्जा दिलेला आहे. तर बेस्ट ऑफ द बेस्ट जो जॉब तुम्ही गव्हर्नमेंटचा करू शकता तो जॉब म्हणजे आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मधून मिळणारा किंवा MPSCच्या राज्यसेवेतून मिळणारा जॉब. तर एक जी बेसिक डिग्निफाईड आयुष्य जगण्यासाठी एक नोकरी लागते, ती प्रायव्हेटमध्येही मिळू शकते, गव्हर्नमेंटमध्येही मिळू शकते, ती नोकरी तुम्हाला इथे भेटून जाते. त्याचबरोबर आणखी काय आहे तर फायनान्शियल सिक्युरिटी अँड स्टॅबिलिटी. जे गव्हर्नमेंट नोकरीच्या बरोबर येणारी पुढची गोष्ट असते की फायनान्शियल स्टॅबिलिटी, एक तुमचं चांगलं डिग्निफाईड आयुष्य जगता यावं एवढी तुम्हाला चांगली सॅलरी मिळते. आणि गव्हर्नमेंट इज द अल्टिमेट थिंग इन दिस कंट्री, की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात असेल, भारत सरकार देशामध्ये असेल, की ह्या एकदम सार्वभौम इन्स्टिट्यूट असल्यासारख्या इन्स्टिट्यूट आहेत, तर त्या रिप्रेझेंट करतात स्टॅबिलिटी. आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही काम करत असाल तर त्यामधून येणाऱ्या नोकरीमध्येही स्टॅबिलिटी असते. म्हणून एक मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम ही नोकरी करू शकते. त्याचबरोबर मग त्यापुढे सुरू होतं तुमचं की एकदा ह्या बेसिक गोष्टी सॉर्टेड झालेल्या असतील आयुष्यामध्ये तुमच्या, तर मग पुढचा प्रश्न येतो की इट प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट इम्पॅक्ट. ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट इम्पॅक्ट म्हणजे काय आहे तर बहुतांश ज्या सेवा आहेत UPSC मधूनही भेटणाऱ्या आणि MPSC मधूनही भेटणाऱ्या, तर या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला काहीतरी आउटवर्ड कॉन्ट्रीब्युशन करण्याची संधी देतात. बहुतांश सेवा यामध्ये तुम्हाला लीडरशिपची ऑपॉर्च्युनिटी देतात. बहुतांश सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला टीम देतात. त्या टीमच्या माध्यमातून, तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, तुमच्या नोकरीच्या माध्यमातून काहीतरी दुसऱ्यासाठी करू शकता, एका रुटीन जॉबच्या पलीकडे जाऊन काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकता, अशा प्रकारची एक संधी ते देतात. आता तुमचं जेवढं व्हाय स्ट्रॉंग असेल, जेवढं तुमचं ही इम्पॅक्ट क्रिएट करण्याची एनर्जी, झील स्ट्रॉंग असेल, तेवढं तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. सामाजिक, प्रशासकीय, राजकीय आयुष्यात वावरताना तुम्ही आजूबाजूला बऱ्याच अधिकाऱ्यांना पाहत असाल आणि त्यानुसार तुम्हाला दिसत असतील की काही अधिकारी जे आहेत ते आपल्या कामाशी काम ठेवणारे पण आहेत आणि जॉब सारखं त्या जॉबला ट्रीट करणारे आहेत. काही अधिकारी वाट बदलून सामाजिक इम्पॅक्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न पण करणारे आहेत. तर ही एक ऑप्शन तरी तुम्हाला ऍटलिस्ट हा जॉब देतो, ज्यामधून तुम्ही एक सामाजिक लेवलला जाऊन
काही आर्थिक सामाजिक वंचितांसाठी काम करणं असेल, एन्व्हायरमेंटसाठी काम करणं असेल, आणखी पॉलिसी लेवलला काहीतरी काम करणं असेल, तर या लेवलची ऑपॉर्च्युनिटी वेगवेगळ्या स्तरावरती ही नोकरी देऊ शकते. मग ती एमपीएससीतून राज्यसेवा असेल किंवा युपीएससी मधून सिव्हिल सर्व्हिसेस असेल. त्याच पुढे जाऊन पर्सनल ग्रोथ अँड करिअर डेव्हलपमेंट. तर डेफिनेटली सुरुवातच जनरली या सेवांमध्ये तुम्हाला दिसेल की एका मोठ्या पदावरती क्लास 1च्या पदावरती होते. तर करिअर डेव्हलपमेंटसाठी आणि करिअर डेव्हलपमेंट म्हणून या सर्व्हिसेसकडे बहुतांश हायली एज्युकेटेड युथ जो आहे तो आता पुन्हा एकदा बघत आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही बघत असाल की बऱ्याच ठिकाणी एकदम ग्रामीण भागातून येणारी मुलंही या परीक्षांची तयारी करत आहेत आणि त्याच वेळी फॉरेनमध्ये जॉब करणारे लोकही आपला जॉब सोडून या एमपीएससीची राज्यसेवा असेल किंवा युपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस जी असेल त्याची तयारी करत आहेत. आणि त्यामधून की एक चांगला करिअर डेव्हलपमेंटचा पाथ या सर्व्हिसेस देतात, इम्पॅक्ट क्रिएट करण्याची संधी जी आहे या सर्व्हिसेस देतात. आणि त्याचबरोबर पर्सनल ग्रोथ यामधून काय आहे तर पर्सनल फुलफिलमेंट मिळवण्याचाही प्रयत्न ते करत असतात किंवा भेटतेही. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी काम करत असता, दुसऱ्यांची मदत करत असतात, त्यातून ती पर्सनल फुलफिलमेंट पण भेटत असते. आणि त्याबरोबर काही लोकांसाठी हा एक अनअटॅच मतलब असं बोलू शकतो आपण की या पद्धतीने की न मागताही मिळणारी जी गोष्ट आहे ती अटॅच झालेली आहे. राज्यसेवा असेल एमपीएससीची किंवा युपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस असेल, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की त्याच्याबरोबर प्रेस्टिज आणि सोशल रेकग्निशन ही एक आणखी गोष्ट पण ज्याला पाहिजे आहे त्याला ती पण भेटून जाते. की ज्याला पाहिजे आहे त्याला किंवा नको असेल त्यालाही एक सामाजिक रेकग्निशन असेल तुमचं आणि प्रेस्टिज या सर्व्हिसेसला जोडलं गेलं असल्यामुळे ती पण एक न कळत तुमच्या करिअर बरोबर तुमच्या कामाबरोबर भेटून जाणारी गोष्ट आहे. तर असं एक होलिस्टिक सेन्समध्ये ऑन अन ॲव्हरेज सर्वांसाठी जर विचार केला तर या भरपूर चांगल्या गोष्टी यामधून भेटतात. याचबरोबर भरपूर चॅलेंजिंग गोष्टी पण आहेत की एव्हरीथिंग इज नॉट ग्रीन असं म्हणू शकतो आपण की काही डेफिनेटली चॅलेंजिंग पण गोष्टी आहेत. तुम्हाला कामाचा ताण मॅनेज करावा लागतो, कमी रिसोर्सेसमध्ये मोठ्या टीम हँडल कराव्या लागतात, भरपूर गोष्टी आहेत. ओके, पॉलिटिकल प्रेशर मॅनेज करायचा असतो, पण त्यामध्ये पण एक चांगलं काम करण्याची संधी सिव्हिल सर्व्हिसेस देतात. आणि डेफिनेटली हे जे पॉईंट आहेत ते मी एक जनरल ॲव्हरेज जनरल सर्वांसाठी लागू होणारे पॉईंट आहेत. प्रत्येकासाठी प्रत्येकाचं मोटिवेशन जे आहे ते वेगळं असू शकतं. कोणी इम्पॅक्ट क्रिएट करण्याच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकतो, कोणी फक्त जॉब म्हणून पण याला बघू शकतो. आणि तुम्हाला भरपूर लोक असेही दिसतील की ते प्रेस्टिज सोशल रिकग्निशनच्या पण मागे लागलेले असतात. तर प्रत्येकाचं आपलं आपलं वैयक्तिक मोटिवेशन असू शकतं, बट जनरल ह्या गोष्टी तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस मधून युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या मिळू शकतात. आणि पुढे गेल्यानंतर आता ह्या सिव्हिल सर्व्हिस ज्यावेळी म्हणतो आपण तर नेमकं मग सिव्हिल सर्व्हिसेस कोणत्या आहेत तर युपीएससीची जर गोष्ट केली आपण बघितली तर व्हेन इट कम्स टू युपीएससी सर्व्हिसेस आणि पोस्ट तर त्यामध्ये आपण पाहू शकतो की इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, ऑडिट रिलेटेड सर्व्हिसेस आहेत, अकाउंट्स रिलेटेड सर्व्हिसेस आहेत, कॉर्पोरेट लॉ रिलेटेड सर्व्हिस आहे, डिफेन्स रिलेटेड डिफेन्स अकाउंट, डिफेन्स इस्टेट, इन्फॉर्मेशन सर्व्हिस, पोस्टल अँड टेलिकॉम सर्व्हिस. त्याचबरोबर रेल्वे रिलेटेड मॅनेजमेंट असेल की ट्रॅफिक, पर्सोनल, अकाउंट या रेल्वेच्या सर्व्हिसेस असतील. इंडियन रिव्हेन्यूच्या 2 सर्व्हिस आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसच्या संदर्भातल्या. ट्रेड रिलेटेड सर्व्हिसेस आहेत, आर्म फोर्सेस रिलेटेड सर्व्हिस आहेत आणि काही ग्रुप बीच्या सर्व्हिसेस पण आहेत ज्या युनियन टेरिटरीजमध्ये तुम्हाला डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी दर्जाच्या नोकरीशी डीवायएसपी दर्जाची नोकरी देतात. तर यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली तर भरपूर ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पर्टिक्युलरली युपीएससीच्या बाबतीत ग्रुप ए दर्जाच्या सर्व्हिसेस आहेत. आणि या सर्व्हिसेसमध्ये एक तुम्ही कॉमन थ्रेड बघितला तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल की IAS IPS ह्या 2 सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ऑल इंडिया नेचरच्या सर्व्हिसेस आहेत. म्हणजे काय आहे तर या ठिकाणी रिक्रुटमेंट युपीएससी करते, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना ट्रेनिंग देतं आणि त्यांना राज्यांना दिलं जातं. बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटल सर्व्हिस आहेत. फॉरेन सर्व्हिस जे आहे ते फॉरेन मिनिस्ट्रीशी रिलेटेड असते, ऑडिट अकाउंट जे आहे ते फायनान्स मिनिस्ट्रीशी रिलेटेड आहे, कॉर्पोरेट सर्व्हिस जी आहे ती तुमची मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सशी रिलेटेड आहे, डिफेन्स रिलेटेड सर्व्हिसेस आहेत त्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या रिलेटेड आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड आहेत. तर IAS IPS ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, त्यामधून त्यांना प्रशासकीय सेवांमधून
की राज्यांमध्ये हे अधिकारी बहुतांश ठिकाणी काम करत असतात, केडर अलोकेट होत असतं आणि त्यामधून एक चांगली सर्व्हिस देण्याची संधी पर्टिक्युलरली या 2 सर्व्हिसेस मधून मिळते. बाकी पण खूप छान सर्व्हिसेस आहेत. यामध्ये एक लक्षात घ्या गोष्ट की एक कॉमन थ्रेड ह्या सर्वच सर्व्हिसमध्ये जर तुम्ही पाहिला की टोटल ज्या 22-23 सर्व्हिसेस UPSC मधून मिळतात आणि पुढे आपण MPSCच्याही काही सर्व्हिसेस 2 मिनिटांमध्ये बघूयात. तर एक कॉमन थ्रेड जो आहे पर्टिक्युलरली UPSCच्या सर्व्हिसेसमध्ये की तुम्हाला बहुतांश ठिकाणी लीडरशिपची नोकरी मिळते, की जो जॉब आहे तिथे तुम्हाला भरपूर टीम, भरपूर रिसोर्सेस आणि भरपूर डिसिजन मेकिंग या गोष्टींवरती फोकस करावा लागतो. त्यामुळे या तिन्हींची मिळून बनते लीडरशिप. तुमच्यामध्ये जर लीडरशिप क्वालिटी असेल, तुमच्यामध्ये टीमला गाईड करण्याची कॅपॅबिलिटी असेल, तुमच्यामध्ये डिसिजन घेण्याची क्षमता असेल, तुमच्यामध्ये रिसोर्स मॅनेज करण्याची क्षमता असेल, तर या टाईपच्या क्वालिटीजला प्रमोट करून त्या क्वालिटीज एन्जॉय पण तुम्ही करू शकता आणि त्याची ऑपॉर्च्युनिटी पण या सर्व्हिसेस तुम्हाला देतात की जिथे असाल तिथे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला, तुमच्या टीमला नेतृत्व देऊ शकता आणि त्यामधून चांगलं काम करू शकता. पर्सनल डेव्हलपमेंट, करिअर डेव्हलपमेंट पण घडवून आणू शकता. याचबरोबर तुम्ही बघितलं तर MPSC सर्व्हिसेस आणि पोस्टमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स असेल, डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, BDO असेल, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल, असिस्टंट डायरेक्टर फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस असेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे CO ची पोस्ट असेल, SP ऑफ स्टेट एक्साइज असेल, एज्युकेशन ऑफिसर असेल, तहसीलदार असेल, स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड ऑफिसर असतील. तर या सर्व ज्या सर्व्हिसेस आहेत या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या MPSCच्या राज्यसेवेमधून भरल्या जातात. तर एक ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर एक साधारणतः UPSC 2026 चाही अभ्यास करत असाल तुम्ही, MPSC 2025 चाही अभ्यास करत असाल तुम्ही, तर देर आर प्लेथोरा ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ सर्व्हिसेस. आणि यामध्ये काय आपल्याला हायरार्कीचा विचार वगैरे नाही करायचा. जेवढ्याही सर्व्हिसेस आपण बघितल्या आहेत डेफिनेटली प्रत्येक सर्व्हिस तुम्हाला खूप चांगलं करिअर बनवण्याची संधी देते. मग ती UPSCची सर्व्हिस असू द्या, ती MPSCची सर्व्हिस असू द्या, तुम्हाला जो डोमेन दिलेला आहे तो खूप मोठा असतो. तुम्ही जे रिसोर्सेस हँडल करतात ते खूप वास्ट असतात. तुम्ही ज्या टीम लीड करत असतात त्या खूप मोठ्या असतात. तुम्ही जे डिसिजन्स घेत असतात ते खूप कॉम्प्लेक्स असतात. त्यामुळे एक चांगलं करिअर डेव्हलपमेंट, चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एक स्टेबल जॉब या पूर्ण सर्व्हिसेस मधून आपल्याला मिळत असतो. या सर्व गोष्टींबरोबरच जसं सांगितलं की रिसोर्स मॅनेजमेंट असेल, डिसिजन मेकिंग असेल आणि लीडरशिपची पण क्वालिटी असेल, या सर्वांमध्ये चॅलेंजेस पण त्या पद्धतीचे आहेत. पण त्या चॅलेंजेस मधूनच तुमची पर्सनॅलिटी पण तशी बनत असते. त्यामुळे बऱ्याच वेळा बोललं जातं की तयारी करताना तुम्ही कशा पद्धतीने UPSC MPSCची तयारी करत आहात, त्यामधून तुम्ही अधिकारी किती चांगले बनू शकता हे पण बऱ्याच वेळा डिसाईड होत असतं. डेफिनेटली तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगचा पार्ट पण येतोच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, पण अधिकारी बनण्याची जी सुरुवात आहे ती अभ्यास करण्यापासूनच होत असते. आणि त्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे की आपण कोणत्या पोस्टसाठी अभ्यास करत आहोत ते समजून घेणं. यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या सर्व्हिसेस आहेत, यामध्ये लॉ अँड ऑर्डर अँड पोलीस रिलेटेड सर्व्हिसेस आहेत, यामध्ये ऑडिट अकाउंटच्या सर्व्हिसेस आहेत, यामध्ये फायनान्सच्या सर्व्हिसेस आहेत, यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, या सर्व रिलेटेड एज्युकेशन, या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही IAS UPSC मधून IAS आणि MPSC मधून डेप्युटी कलेक्टर या 2 पोस्टसाठी ट्राय करत असाल, जे की बहुतांश विद्यार्थ्यांचा कल असतो IAS होण्याकडे किंवा MPSCतून डेप्युटी कलेक्टर होण्याकडे, तर तिथे तर तुम्हाला खूपच डायव्हर्सिटी कामाची मिळत असते. कारण भरपूर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकता, भरपूर वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर, भरपूर वेगवेगळ्या टीम्सला तुम्ही लीड करू शकता, भरपूर वेगवेगळ्या डोमेन्समध्ये तुम्ही काम करू शकता. तर एक व्हेरी फुलफिलिंग आयुष्य बाय कॉन्ट्रीब्युटिंग समथिंग टू द सोसायटी तुम्ही जगू शकता. म्हणून या सर्व्हिसेस बद्दल माहित असणं पण गरजेचं आहे. मुव्हिंग अहेड आपण बघू शकता की आपण सुरुवातीलाच एक डिस्कस केली होती गोष्ट की 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वीच MPSCने राज्यसेवा आयोगाने डिक्लेअर केलं होतं की एक वर्णनात्मक जो पॅटर्न आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो MPSC मध्ये येणार आहे. भरपूर वर्षांनंतर एक मोठा आमूलाग्र बदल जो आहे तो MPSCने केला आहे. याचा एक सर्वात मोठा फायदा म्हणा किंवा याचा सर्वात मोठा जो परिणाम जो असा झालेला आहे की आता MPSC आणि UPSC
यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम असेल, एमपीएससीची राज्यसेवेची जी एक्झाम आहे त्या आता दोन्ही एक्झाम एकमेकांना पॅरलल झालेल्या आहेत. एका परीक्षेचा अभ्यास करताना आपसुकच तुमचा दुसऱ्या परीक्षेचाही अभ्यास यामध्ये होणार आहे. यूपीएससीची तयारी करत असाल तरी तुम्ही त्याच अभ्यासामध्ये एमपीएससीची परीक्षा देऊ शकता. एमपीएससीचाही अभ्यास करत असाल, मराठी माध्यमातून करत असाल, इंग्लिश माध्यमातून करत असाल तरीही तुम्ही यूपीएससीची परीक्षा देऊ शकता. नॅशनल लेवललाही कॉम्पीट करू शकता, राज्य लेवललाही कॉम्पीट करू शकता. तर तुम्ही पाहिलं तर एक्झामिनेशन जर प्रोसेस बघितली तुम्ही तर बहुतांश विद्यार्थ्यांना जनरली माहीत असते, बट की जे नव्याने सुरुवात करत आहे त्यांच्यासाठी की एक्झामिनेशन आपली जी परीक्षा आहे मग ती एमपीएससीची राज्यसेवा असू द्या, यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस असू द्या, ती 3 टप्प्यांमध्ये होत आहे. तर पहिली आहे सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलिमिनरी परीक्षा. ही एक चाळणीसारखी परीक्षा असते की ज्यामध्ये एमपीएससी असेल तर 1,00,000-2,00,000 विद्यार्थी बसतात, यूपीएससी असेल तर 7-8 लाख विद्यार्थी बसतात. तर त्यामधून एक ठराविक मुलांना मुख्य परीक्षेसाठी घेण्यासाठी एक चाळणीसारखी परीक्षा असते, त्याला म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झाम. तर यामधून एमपीएससी असेल तर 5-6 हजार विद्यार्थी एमपीएससी साधारणतः मुख्य परीक्षेला घेते, यूपीएससी असेल तर साधारणतः 12-13 हजार विद्यार्थी मुख्य परीक्षेला घेते. तर या सिलेक्ट केलेल्या विद्यार्थ्यांना पुढे दुसरा टप्पा असतो सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, आणि त्यामधून काही कट ऑफ जो असेल तो क्लिअर करून पुढे जाणाऱ्यांची पर्सनॅलिटी टेस्ट असते. इंटरव्ह्यू आहे इथे, या इंटरव्ह्यूलाच काय म्हटलं जातं, पर्सनॅलिटी टेस्ट. कारण या ठिकाणी तुमच्या नॉलेजचं किंवा तुमच्या ज्ञानाची जी आहे त्याची कसोटी नाहीये, तर तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे हे जाणून घ्यायचं आहे त्यांना. त्याबद्दल आपण पुढे जाऊन डिस्कस करूया. मग पुढे जाऊन जर आपण ह्या फेजेस एक्झामिनेशनची प्रोसेस जर बघितली की 3 फेजेस आहेत, बट या 3 फेजेस जरी असल्या तरी 2 सक्सेसिव्ह स्टेजेस आपण म्हणू शकतो की 2 भागांमध्ये ही परीक्षा विभागली गेलेली आहे. तर ती पहिला त्यातला जो स्टेज आहे ती आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ती प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये एमपीएससीची परीक्षा असो किंवा यूपीएससीची परीक्षा असो, तर या दोन्ही परीक्षांमध्ये जी पहिली पायरी जी आहे ती आहे पूर्व परीक्षेची पायरी, आणि ती परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप, वस्तुनिष्ठ प्रश्नांची ही पहिली पायरी आहे. त्यामध्ये काय आहे तर सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द मेन एक्झामिनेशन. त्या परीक्षेचा एकच हेतू आहे. त्या परीक्षेचा हेतू काय आहे, मुलांना निवडणं. कोणत्या मुलांना निवडणं, की जे मुख्य परीक्षेसाठी रेडी आहेत, दुसऱ्या टप्प्यासाठी रेडी आहेत, अशा मुलांना, चांगल्या मुलांना निवडून मुख्य परीक्षेसाठी घेणं. तर याच्यामध्ये मेन म्हणून या परीक्षेलाच जर तुम्ही जसं बघायला गेलं तर असंही म्हणू शकता की एक चाळणीची परीक्षा पण आहे, की भरपूर मुलं परीक्षेला बसणार आहेत, सिरियस मुलं पण बसणार आहेत, अनसिरियस मुलं पण बसणार आहेत, हौशी गवशी पण मुलं बसणार आहेत या परीक्षेला. ओके, ज्यांनी काही तयारी केलेली नाही असे. पण त्यामधून जे सिलेक्टेड मुलं आहेत, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, जे डिझर्व करतात मुख्य परीक्षा देणं, त्या मुलांना एक सिलेक्ट करून त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी निवडलं जातं. आणि ती दुसरा जो टप्पा आहे त्याला म्हणतो आपण मेन एक्झामिनेशन. एक आहे पूर्व परीक्षा, दुसरी आहे मुख्य परीक्षा. आता जनरली मुख्य परीक्षा म्हणलं की मुलांना फक्त रायटिंगचा पेपर वाटतो. मुख्य परीक्षेमध्ये रायटिंगचे पेपर जे आहेत ते दुसऱ्या स्टेजचे ते तर आहेतच आहेत, पण इंटरव्ह्यूचा पण जो भाग आहे, पर्सनॅलिटी टेस्टचा पण जो भाग आहे तो पण येतो. तर मुख्य परीक्षा का म्हटलं जातं सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, की ज्यामध्ये रिटन आणि इंटरव्ह्यू, की लिहायची आणि इंटरव्ह्यूची त्या दोन्ही स्टेजेस आपल्या मुख्य परीक्षेमध्ये इन्क्लूड होतात फॉर द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट फॉर द व्हेरियस सर्व्हिसेस अँड पोस्ट. तर हा जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये येते मुख्य परीक्षा, त्याचे किती मार्कची असते, किती पेपर असतात ते आपण पुढे जाऊन डिस्कस करूयात. आणि दुसरं असतं इंटरव्ह्यू. तर या दोघांमध्ये जे तुम्हाला मार्क मिळतील, या दोघांमधून या दोन्ही रिटन परीक्षेचे आणि इंटरव्ह्यूचे मार्कांची बेरीज करून जे काही मार्क असतील त्यानुसार फायनल कट ऑफ लागला जातो. त्या कट ऑफ नुसार तुम्हाला कोणती सर्व्हिस मिळणार, कोणतं केडर मिळणार, या सगळ्या गोष्टी डिसाईड होतात. तर जर एक्झामिनेशन बघितली तर 2 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज आहे ती पूर्व परीक्षेची आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची ही स्टेज आहे, की त्यामध्ये तिचा उद्देश एक आहे मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करणे. दुसरी स्टेज जी आहे ती आहे मेन एक्झामिनेशन, ज्यामध्ये रिटन आणि इंटरव्ह्यू हा पार्ट येतो. या दोघांमध्येही जे मार्क मिळतील त्यांची कंबाईन बेरीज करून फायनल कट ऑफ लागला जातो. त्यामधून तुम्हाला कुठली सर्व्हिस, कुठला केडर मिळणार या गोष्टी डिसाईड होतात. पुढे जाऊन जर आपण बघितलं तर पहिली स्टेज, जसं बघितलं आपण, पहिली स्टेज जी आहे ती पहिली स्टेज आहे आपली पूर्व परीक्षेची, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. तर या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये जर बघितलं आपण तर इट कंप्राइजेस ऑफ टू पेपर्स, 200
मार्क्स इच, की यामध्ये जसं आपण बघितलं की ही फक्त परीक्षा वस्तुनिष्ठ टाईप आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. 2 पेपर एका दिवसामध्ये संपणारी परीक्षा आहे. मॉर्निंग मध्ये एक पेपर असतो, इव्हिनिंग मध्ये एक पेपर असतो, आफ्टरनून मध्ये एक पेपर असतो. या 2 पेपर मधून मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी निवडले जातात. म्हणजे सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं काय, तर ही एक चाळणीची परीक्षा आहे की ज्यामधून चांगला अभ्यास झालेले, तयारी उत्तम असलेली मुलं जी आहेत, जी पुढे जाऊन चांगले अधिकारी बनू शकतात, तर त्यांची एक मुख्य आपण चाचणी घेऊ, यासाठी मुलं निवडणे. तर जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2 असे, जनरल स्टडीज पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2 असे 2 पेपर आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये असतात. आणि यामध्ये की GS2 चा जो पेपर आहे त्याला CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट असंही म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय आहे, तर यामध्ये जो आपली कल चाचणी म्हणा किंवा तुमची ऍप्टिट्यूड जो आहे, त्यामध्ये बेसिक न्यूमरसी असेल, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन असेल, तुमचं अरिथमॅटिक्स असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, या गोष्टींची चाचणी केली जाते. पुढे जाऊन त्याचं डिटेलमध्ये बघूया. पण या पेपरचं नेचर जे आहे ते क्वालिफाईंग आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला 33% मार्कांची गरज आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि सर्वात महत्वाचं काय आहे, तर MPSC मध्येही आणि UPSC मध्येही जुन्या पॅटर्ननुसार, जुन्या परीक्षेच्या स्वरूपानुसार MPSC मध्ये पूर्व परीक्षाही आणि मुख्य परीक्षेचा मेन पार्ट जो आहे, हे दोन्हीही ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा होती. नवीन पॅटर्न नुसार काय झालेलं आहे, तर आता UPSC आणि MPSC दोनही ठिकाणी पूर्व परीक्षा जी आहे ती 2 पेपरची जी आधीपासून होती तशीच आहे. त्याचं स्वरूप पण ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ स्वरूपच प्रश्नांचं असणार आहे. ओके, पण मुख्य परीक्षा जी असणार आहे ती आता वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. तर तुम्ही बघितलं तर क्लिअरिंग द प्रिलिम मेक्स वन एलिजिबल फॉर द नेक्स्ट स्टेज ऑफ द एक्झाम. एकच पर्पज आहे प्रिलिमचा ना, प्रिलिमचे मार्क फायनल एक्झाम मध्ये. इथे तुम्ही कट ऑफ 100 जरी लागत असेल, तुम्हाला 180 मार्क जरी असतील तरी त्याचा काही फायनल रँक मध्ये उपयोग नसतो. इथे फक्त आपल्याला एक बाउंड्री आहे, ती बाउंड्री क्रॉस करून मुख्य परीक्षेसाठी एलिजिबल व्हायचं आहे. तर एकच पर्पज जी आहे ती परीक्षा सर्व करते, तो पर्पज आहे मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणारे मुलं, मुख्य परीक्षेची तयारी असणारी मुलं निवडणे. ओके, तर त्यामध्ये 2 पेपर आहेत. पुढे जर गेलो आपण तर सेकंड स्टेज जी येते ती येते तुमची मुख्य परीक्षा, ज्याला आपण रिटर्न स्टेज आणि इंटरव्ह्यू स्टेज असं याच्यामध्ये विभागलेलं आहे. त्यामध्ये टोटल 9 पेपर असतील. पुढे पर्सनॅलिटी, सिव्हिल सर्व्हिसेस पर्सनॅलिटी टेस्ट पण असेल, जिथे एक इंटरव्ह्यू बोर्ड असेल, ते कॅन्डिडेटची पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व जे आहे त्याला ऍसेस करणार आहे. आता हे ऍसेस करताना लक्षात घ्यायचं की जनरल टॉपिक्स वरती क्वेश्चन विचारले जाऊन करिअर, पब्लिक सर्व्हिस, मेंटल कॅलिबर, पर्सनल क्वालिटीज, या सगळ्या गोष्टी वरती ते प्रश्न विचारणार. दुसरा जी स्टेज आहे त्याचा मेन पर्पज काय आहे, तर फायनल रँक ऑफ द कॅन्डिडेट इन द मेरिट लिस्ट डिपेंड्स सोनली ऑन द मार्क्स ऑब्टेन्ड इन सेकंड स्टेज. तर पहिल्या स्टेजमध्ये पूर्व परीक्षेमध्ये कितीही मार्क पडू द्या तुम्हाला, ते फक्त तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार आहात का नाही हे डिसाईड करतं. मुख्य परीक्षेमध्ये रिटर्न पेपर्स आणि तुमची पर्सनॅलिटी टेस्ट, तुमची मुलाखत डिसाईड करते की तुम्हाला काय रँक येणार आहे, तुम्हाला कोणती सर्व्हिस, कोणती पोस्ट मिळणार आहे. आणि तुम्हाला जर ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये जाणार असाल, जसं की इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS आणि इंडियन पोलीस सर्व्हिस IPS, तर कोणत्या केडरमध्ये तुम्ही जाणार आहात हे डिसाईड करण्यासाठी तुमची ही दुसरी स्टेज असते. जर प्रिलिम एक्झाम बद्दल आपण बोलत होतो, तर प्रिलिम एक्झामचा आपण पॅटर्न बघितला तर आपण डिस्कस केलं होतं की 2 पेपर या ठिकाणी आहेत. तर यामध्ये पेपर 1 आहे तो जनरल स्टडीजचा आहे, की येथे सामान्य अध्ययन म्हटलं जातं. सामान्य अध्ययन म्हणजे काय आहे, तर जनरल जे सर्व काही प्रकारचे सब्जेक्ट आहेत, ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट असू द्या, सायन्सचे सब्जेक्ट असू द्या, याच्याबद्दलचं एक जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज जे आहे त्यावरती बेस्ड इथे क्वेश्चन असणार आहेत. तर यामध्ये 200 प्रश्न असतात. 200 मार्काची ही परीक्षा असते. 100 प्रश्न असतात. तर 100 प्रश्न 200 मार्क, यासाठी 2 तास. सकाळी 9:30 ते 11:30 असा या परीक्षेचा टाइम राहतो. आणि दुसरा पेपर असतो तुमचा जनरल स्टडीज 2, त्यालाच आपण CSAT, दॅट इज सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट असंही म्हणतो. तर तो पण पेपर जो आहे तो तुमचा 200 मार्काचा असतो. फक्त इथे फरक असा आहे की इथे प्रश्न जे असतात ते 80 प्रश्न असतात. एक प्रश्न साधारणतः 2.5 मार्कला असतो आणि पुन्हा वेळ 2 तास आहे.
तर या पद्धतीने 2 पेपर असतात. याचा टाइम साधारणतः 2 ते 4 इव्हिनिंग मध्ये, कधी कधी काही एमपीएससी मध्ये वगैरे 3 ते 5 अशा पद्धतीचाही असू शकतो. तो मॉर्निंग मध्ये बेसिकली लक्षात काय ठेवायचं आहे, मॉर्निंग मध्ये एक पेपर होणार आहे 2 तासाचा, इव्हिनिंग मध्ये एक पेपर होणार आहे 2 तासाचा. यातून या स्टेज मधून 1 दिवसात संपणारी ही परीक्षा आहे. ही फक्त चाळणीची परीक्षा आहे. यातून मुख्य परीक्षेला कोण मुलं एलिजिबल आहेत ते बघायचं आहे. मग पुढे गेल्यानंतर तुम्ही नोटीस करू शकता की प्रिलिम एक्झामचा आपण आता स्ट्रक्चर बघितलं, फॉर्मॅट बघितला. प्रिलिम एक्झामचा आपण पॅटर्न बघूयात. पॅटर्न म्हणजे काय आहे तर लक्षात घ्या, आता थोडंसं त्यामधून काही पार्ट पण आपण ऑलरेडी डिस्कस केला. तर पॅटर्न मध्ये काय आहे तर आपण बघितलं 2 पेपर आहेत, जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, त्यालाच आपण सीसॅट असंही म्हणतो. तर त्यामध्ये बघा की नंबर ऑफ क्वेश्चन्स पेपर वर मध्ये 100 क्वेश्चन असतील, सीसॅट मध्ये 80 क्वेश्चन असतील. दोनही पेपर मध्ये आपण पाहिलं तर दोन्हीही पेपर 200 मार्क्सचे आहेत. तर एक पेपर साधारणतः इथे एक क्वेश्चन एमसीक्यू जो आहे तो 2 मार्कचा आहे, इथे एक एमसीक्यू जो आहे तो 2.5 मार्कचा आहे. ओके, आणि दोन्हीसाठी काय आहे तर निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षात ठेवायचंय, ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठ प्रकारचा हा पेपर असणार आहे. तर निगेटिव्ह मार्किंग डेफिनेटली दोन्हीही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. या ठिकाणी फक्त यूपीएससीला 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, एमपीएससीला जुन्या पॅटर्न नुसार 1/4 निगेटिव्ह मार्किंग होती. अजून ज्यावेळी सप्टेंबर मधल्या एक्झामचं नोटिफिकेशन येईल त्यावेळी 1/3 मार्किंग निगेटिव्ह असेल किंवा 1/4 मार्किंग निगेटिव्ह असेल त्यावेळी आपल्याला चित्र स्पष्ट होईल. जुन्या पॅटर्न नुसार 1/4 निगेटिव्ह असायचं, पण नवीन पॅटर्न नुसार आपण थांबूयात आणि मग त्यावेळी त्यावरती कमेंट करूयात की 1/4 निगेटिव्ह असेल का 1/3 निगेटिव्ह. बट निगेटिव्ह मार्किंग असते. त्यानंतर लँग्वेज ऑफ एक्झाम. तर लँग्वेज ऑफ एक्झाम जर बघितली तुम्ही तर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस साठी तुम्हाला जो पेपर प्रिंट होऊन तुमच्या समोर येतो तर तो 2 भाषांमध्ये असतो. एमपीएससी साठी, यूपीएससी साठी तो पेपर हिंदी आणि इंग्लिश अशी जर 2 पेजेस असतील पेपरमध्ये तर तुम्ही उघडल्यानंतर तर या पेजवरती फॉर एक्झाम्पल हिंदी भाषेमध्ये सर्व प्रश्न लिहिलेले असतील, या साइडला 2 कॉलम मध्ये इंग्लिश भाषेमध्ये सर्व प्रश्न लिहिलेले असतील. सेम वे तुम्ही जर एमपीएससी बाबत बघाल तर एमपीएससी साठी हिंदी आणि इंग्लिशच्या ऐवजी काय असणार आहे, मराठी आणि इंग्रजी, मराठी अँड इंग्लिश या 2 लँग्वेजेस मध्ये हे पेपर येणार आहेत. एका पेजवरती क्वेश्चन मराठी मधून लिहिलेले असतील आणि त्याच्या शेजारच्या पेजवरती ते क्वेश्चन इंग्लिश मधून लिहिलेले असणार आहेत. तर हे सेम दोनही पेपरला तुम्हाला लँग्वेज ऑफ द एक्झाम जे असणार आहे यूपीएससीला इंग्लिश आणि हिंदी असेल. पेपरची लँग्वेज बोलतोय आपण, पुढे जाऊन मुख्य परीक्षेची ज्यावेळी डिस्कस करू त्यावेळी लिखाणाची भाषेबद्दल आपण बोलूयात सविस्तर. पण पेपरवरती प्रिंट होऊन येणारी जी भाषा आहे ती इंग्लिश किंवा हिंदी असते यूपीएससीला आणि इंग्लिश किंवा मराठी असेल एमपीएससीला. आणि हे दोनही पेपरला, जनरल स्टडीजचाही पेपर आणि सीसॅटचाही जो पेपर असेल या दोनही पेपरला या दोन्ही गोष्टी लागू होतात. त्याचबरोबर कट ऑफ मार्क बद्दल ज्यावेळी की या दोनही पेपरचा पर्पज काय आहे, या दोन्ही पेपर काय सिग्निफाय करतात, त्यांचा सिलेक्ट होण्यामध्ये तुम्ही स्टेज क्लिअर करण्यामध्ये काय रोल आहे. तर रोल असा आहे की जनरल स्टडीज मध्ये हा जो 100 प्रश्न आणि 200 मार्कांचा जो पेपर आहे तर तो जो आहे तो पूर्णपणे डिसाइड करतो कट ऑफ. फक्त या 200 मार्क मधूनच फायनल कट ऑफ डिक्लेअर केला जातो. तो एमपीएससीचाही असू द्या यूपीएससीचाही असू द्या. दोनही परीक्षांसाठी पेपर 1 चे मार्क जे आहेत ते फक्त वापरले जातात कट ऑफ डिक्लेअर करण्यासाठी. तर पेपर 2 कशासाठी आहे तर ही फक्त एक मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे तुमची, सीसॅट आहे, सिव्हिल सर्व्हिसेसचं बेसिक ॲप्टिट्यूड तुमच्याकडे आहे का नाही हे चेक करण्यासाठी तो पेपर तिथे आहे. आधी याचे मार्क काउंट केले जायचे बट ते भरपूर विद्यार्थ्यांविरुद्ध एक बायस्ड अप्रोच सारखं होत होतं की ज्यांची इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाहीये, टेक्निकल बॅकग्राऊंड नाहीये त्यांच्यासाठी तो एक चॅलेंज मानला जायचा. म्हणून गव्हर्नमेंटनेही त्यावरती विचार करून डिसाईड केलं की सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे की आपल्याला एकदमच मॅथमॅटिक्स मधले एक्सपर्ट नाही पाहिजे, तर एक बेसिक मेंटल ॲबिलिटी असलेले लोक की ते
एक बेसिक मेंटल ॲबिलिटी पजेस करतात, त्यासाठी त्या पेपरचं स्वरूप जे आहे ते क्वालिफाईंग केलं गेलं. म्हणजे क्वालिफाईंग म्हणजे काय आहे, तर तुम्हाला 80 प्रश्न आणि 200 मार्कचा जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला 33% मार्क, 66 मार्क जे होतात 67 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे. तेवढे मार्क तुम्ही पाडले तर तुम्ही बेसिक मेंटल ॲबिलिटीज, बेसिक सीसॅट ॲबिलिटी जे आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड जो आहे तो तुम्ही पजेस करता असं समजलं जाईल आणि मग तुम्ही एलिजिबल होता. जर त्यामुळे 33% मार्क इथे आणणं गरजेचं होऊन जातं. ओके, त्यामुळे एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे या ठिकाणी, भलेही तुम्ही इथे कट ऑफ जर 100 मार्कचा असेल पेपर 1 मध्ये 200 पैकी, तुम्ही भले इथे 120 मार्क्स आणले जनरल स्टडीजच्या पेपर 1 मध्ये, म्हणजे तुम्ही कट ऑफ चांगल्या मार्कांनी क्लिअर केलेला आहे. आणि तुम्हाला जर इथे 55 मार्क पडलेत पेपर 2 मध्ये, तर तुम्ही डिस्क्वालिफाय म्हणण्यापेक्षा तुम्ही एक्झाम क्वालिफाय करत नाही, भलेही तुम्ही पेपर 1 मध्ये कितीही मार्क आणा. त्यामुळे या पेपरमध्ये 67 मार्क आणणं आपल्यासाठी अनिवार्य आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हाऊ मेनी मार्क्स वी गेट इन द फर्स्ट. मग इथे एकदा 67 मार्क तुम्हाला पडत आहेत, तर मग इथे जे मार्क येणार आहेत ते मार्क डिसाइड करतात तुमचा कट ऑफ, जो प्रत्येक वर्षी बदलतो. ओके, लास्ट इयरची जर गोष्ट बघितली तर 75 युपीएससी मध्ये लागला होता कट ऑफ, एमपीएससी मध्ये 100च्या आसपास कट ऑफ लागला होता. तर साधारणतः 80 ते 100, 80 ते 110 अकॉर्डिंग टू द डिफिकल्टी लेवल, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पोस्ट, की त्या वर्षी किती पेपरची डिफिकल्टी लेवल किती होती, त्या वर्षी मुलं एक्झामला किती बसत आहेत, त्यानंतर त्या वर्षी जागा किती अवेलेबल आहेत. एमपीएससी मध्ये दरवर्षी खूप व्हेरिएशन असतं जागांमध्ये, की कधी एखाद्या वर्षी 300 जागांचीही ऍड येऊ शकते, एखाद्या वर्षी 100 जागांचीही ऍड येते. तर एमपीएससी मध्ये ह्या जागांनुसारही कट ऑफ खालीवर होण्याची शक्यता भरपूर असते. युपीएससी मध्येही ते मॅटर करतं की जागा जास्त असतील, आणि याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता त्यानुसारही कट ऑफ मध्ये फरक पडतो. जसं की ओपनचा कट ऑफ आहे, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ वेगळा असतो, ओबीसीचा कट ऑफ वेगळा आहे, एससी एसटी चा कट ऑफ वेगळा आहे. त्याचबरोबर तुम्ही काही पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल तर त्याचाही वेगळा कट ऑफ या ठिकाणी लागतो. याचबरोबर एक आणखी गोष्ट नोटीस करणं गरजेचं आहे की एमपीएससी मध्ये मुलींसाठी स्वतंत्र आरक्षण पण आहे, तर मुलींचे कट ऑफ एमपीएससी मध्ये अजून वेगळे लागतात. तर युपीएससी मध्ये ते नाहीये, युपीएससी मध्ये मुलं आणि मुली सेम आहे, त्यांच्यासाठी कट ऑफ सेमच आहे. असं काही सेपरेट आरक्षण मुलींना युपीएससी मध्ये नाहीये, एमपीएससी मध्ये त्यांचे सेपरेट कट ऑफ आहे, स्पेसिफिक सेपरेट आरक्षण मुलींना एमपीएससी मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे एमपीएससी मुलींसाठी एक अट्रॅक्टिव्ह एक्झाम होऊन जाते. बट हे लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी की युपीएससी नसलं तरी तिथे पण आपल्याला लढायचं आहे. तर याचबरोबर हे समजलं कट ऑफ मार्क मध्ये काय रोल आहे. मग पुढची गोष्ट येते की ड्युरेशन ऑफ एक्झाम. तर जसं सांगितलं 2 तासाची परीक्षा असते. दोन्ही पेपरला तुम्हाला मॉर्निंग मध्ये जनरल स्टडीज 1चा पेपर असतो, इव्हिनिंग मध्ये और आफ्टरनून मध्ये तुमचा दुपारी सीसॅटचा पेपर असतो. तर यामध्ये 2 तासाचा वेळ असतो. काही जर तुम्ही पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी असाल, तुम्हाला हिअरिंग या असेल किंवा बघण्यामध्ये काही हे असेल डिसॅबिलिटी असेल, तर तुम्हाला एक्स्ट्रा 20 मिनिट किंवा 20 मिनिटाचा जो टाइम आहे तो या परीक्षांमध्ये दिला जातो. आणि यामध्ये अगेन की जसं लास्ट आपण डिस्कस केलं होतं त्या पद्धतीने मीडियम ऑफ एक्झाम जो आहे, दोन्हीमध्ये प्रश्न जे आहेत ते बायलिंग्वल आहेत. बायलिंग्वल अशा प्रकारे की युपीएससी जर करत असाल तर हिंदी आणि इंग्लिश मध्ये क्वेश्चन प्रिंट होऊन येतील, एमपीएससी जर करत असाल तर क्वेश्चन मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रिंट होऊन येतील. त्यानुसार तुम्हाला ते प्रश्न अप्रोच करायचे आहेत. त्यानंतर येतो सिलेबसचा पार्ट. सिलेबस खूप डिटेलमध्ये दिलेला नाहीये व्हेन इट कम्स टू एमपीएससी अँड युपीएससी ऑल्सो, की पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, पर्टिक्युलरली जीएस पेपरचा जो सिलेबस आहे तर तो 100 क्वेश्चन आहेत आपल्याला माहित आहे, 200 मार्क्स आहेत, 2 तासामध्ये आपल्याला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे, सोडवायचा आहे. 100 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत पूर्व परीक्षेला. त्यामध्ये तुम्ही बघाल की नावच पेपरचं काय आहे, जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन. तर जनरल स्टडीज मध्ये काय असणार आहे तुम्हाला, तर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट वरती प्रश्न असणार आहेत, म्हणजे हिस्ट्रीचा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट बघितला तर इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी याचा एक पार्ट आहे, म्हणजे जॉग्राफी दुसरा सब्जेक्ट बनतो आपला, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक, जॉग्राफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड असा
एवढं तुम्हाला सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, की यामध्ये कॉन्स्टिट्यूशन असेल, पॉलिटिकल सिस्टीम्स असतील वेगवेगळ्या, आपल्या लोकल बॉडीज, पंचायती राज जे सिस्टीम आहे, ग्रामपंचायती, झेडपी, पंचायत समिती, या सगळ्या सिस्टीमवरती. देन पब्लिक पॉलिसी, जे गव्हर्नमेंटची धोरणं आहेत, गव्हर्नमेंटच्या सरकारी धोरणं आहेत, सरकारी पॉलिसी आहेत, स्कीम्स आहेत, ऍक्ट आहेत, या सगळ्यांवरती प्रश्न विचारले जातात. राईट्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड इश्यूज जे आहेत म्हणजे अधिकार वगैरे, त्या गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर इकॉनॉमी रिलेटेड पण भरपूर गोष्टी आहेत, त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. बरोबर. त्याचबरोबर एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी. तर एक गोष्ट मी या ठिकाणी पॉइंट आउट करू इच्छितो की या दोनही, एमपीएससीची राज्यसेवा असू द्या किंवा युपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस असू द्या, ह्या दोनही पूर्व परीक्षा कॉमन आहेत फॉरेस्ट एक्झामला, राज्यसेवेच्या पण आणि युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या पण. तर यामध्ये फॉरेस्टच्या एक्झामसाठी आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामसाठी दोनही स्तरावर, एमपीएससीच्या स्तरावर आणि युपीएससीच्या स्तरावरती पूर्व परीक्षा सेम आहे. फक्त फॉरेस्टची मुलं एकदा याच्यामधून सिलेक्ट केल्यानंतर त्यांची मुख्य परीक्षा जी असेल ती फॉरेस्टची वेगळी राहते. ओके. आणि त्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फॉरेस्टची प्रिलिम्स पण यामध्येच आहे, किंवा हीच परीक्षा फॉरेस्टची पूर्व परीक्षा म्हणून पण वापरली जाते, किंवा दिस एक्झाम ऍक्ट्स ऍज अ प्रिलिम्स फॉर फॉरेस्ट एक्झाम ऑल्सो, फॉर युपीएससी ऑल्सो अँड फॉर एमपीएससी ऑल्सो. दॅट इज वाय यामुळे एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज या सब्जेक्टला पण एक अनन्यसाधारण खूप क्रिटिकल इम्पॉर्टन्स आलेला आहे पूर्व परीक्षेमध्ये. दरवर्षी 12, 15, 18, 20 प्रश्नांपर्यंत प्रश्न एन्व्हायरमेंट मधून विचारले जात आहेत. त्याचबरोबर एक जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज अबाउट जनरल सायन्सेस, की सायन्सेस मध्ये काय आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तीन जे मुख्यत्वे सायन्स आहे, आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं स्पेस टेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, नॅनो टेक्नॉलॉजी असेल, रोबोटिक्स, AI आणि त्या रिलेटेड मशीन रिलेटेड गोष्टी असतील. तर हे जे टेक्नॉलॉजीच्या दुनियेत जे चालू आहे त्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती पण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण एक सामान्य अध्ययनाचा मुख्य अंग बनून जातो या ठिकाणी. आणि त्याचबरोबर करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. तर एक साधारणतः 100 प्रश्नांमध्ये 12 ते 18 प्रश्न तुम्हाला ज्या आजूबाजूला आपल्या नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला आणि राज्यसेवेमध्ये राज्य लेवलला ज्या घटना घडत आहेत त्यावरतीही ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत, सिलेबसच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत, त्यावरतीही एक अनुरूप वस्तुनिष्ठ क्वेश्चन विचारले जातात. तर या पद्धतीने 7 पॉइंटमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. व्हेन इट कम्स टू एमपीएससीची राज्यसेवा आणि युपीएससीची सिव्हिल सर्व्हिस. GS1 चा सिलेबस तुम्हाला एकदम संक्षिप्त स्वरूपात, एकदम छोट्या स्वरूपात दिलेला आहे, की ज्यामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे इंडियन हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि करंट इव्हेंट्स. तर या 7 गोष्टींना तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे जेव्हा तुम्ही युपीएससीची पूर्व परीक्षेची तयारी करत असतात, एमपीएससीची पूर्व परीक्षेची तयारी करत असतात. त्याचबरोबर मग दुसरा पेपर येतो पूर्व परीक्षेचा, जो आहे आपला GS2, त्यालाच आपण सीसॅट देखील म्हणतो. हा सीसॅटचा पेपर काय आहे तर सीसॅटचा पेपर आहे तुमचा सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. सिव्हिल सर्व्हिससाठी लागणारं ऍप्टिट्यूड, सिव्हिल सर्व्हिसेससाठी लागणारा कल तुमच्यामध्ये आहे का नाही, तुमच्यामध्ये तो गुण आहे का नाही, ते ऍप्टिट्यूड तुमच्यामध्ये आहे का नाही, हे फक्त मिनिमम, बेअर मिनिमम चेक करण्यासाठी हा पेपर आहे. जसं आपण बघितलं यामध्ये 80 प्रश्न आहेत आणि मॅक्सिमम 200 मार्क आहेत. तर एक प्रश्न तुमचा 2.5 मार्क्सचा आहे. तुम्हाला वेळ अगेन 2च तास आहे. तर यामध्ये जर सिलेबस बघितलं तर आपल्याला रीडिंग कॉम्प्रेन्शन यावरती प्रश्न आहेत. इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा पार्ट आहे. डिसिजन मेकिंग महत्वाचा पार्ट आहे. जनरल मेंटल ॲबिलिटी असेल, बेसिक न्यूमरसी की नंबर्स असतील, रिलेशन असतील, ऑर्डर, मॅग्निट्यूड आणि डाटा इंटरप्रिटेशन. आणि हे लक्षात घ्या, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या 10वी
10th स्टँडर्ड लेवलच्या आहेत. त्यामुळे या पेपर बद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते, न्यूनगंड असतो, स्वतःबद्दलही न्यूनगंड असतो की हे तर हा पेपर तर फक्त इंजिनियर आणि टेक्निकल लोकांसाठी बनवलाय, आम्ही डिसएडव्हान्टेज आहोत, असं काही नाहीये. एकदम 10वीच्या लेवलचा, 10वी आपण सर्वांनी केलेली आहे, आपण तो अभ्यास केलेला आहे, त्या लेवलचा अभ्यास इथे पाहिजे. मोजून तुम्हाला 67 मार्क पाडायचे आहेत. त्यामुळे या पेपरला घाबरण्याचंही काही कारण नाही. आणि इथे लक्षात द्या की सर्वात महत्वाचं जे आहे की हा पेपर जो आहे तुमचा तो क्वालिफाइंग पेपर आहे. क्वालिफाइंग पेपर का? तर जनरल स्टडीज पेपर 2 दॅट इज CSAT फॉर UPSC and MPSC एक्झाम इज अ क्वालिफाइंग पेपर विथ मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स फिक्स्ड ॲट 33%. 200 पैकी तुम्हाला 33% म्हणजे 67 मार्क तुम्हाला पाडायचे आहेत पास होण्यासाठी ही एक्झाम. तर ते मार्क नसतील तर इकडे तुम्ही 200 पहिला जो पेपर बघितला आपण त्यामध्ये 200 पैकी 200 मार्क जरी मिळवले तुम्ही, जे शक्य नाहीये पण स्टील मिळवले तरी तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होत नाहीत. त्यामुळे इथे 67 मार्कांना 33% मार्कांना तुमच्यासाठी गरजेचं आहे. मुव्हिंग अहेड, पुढे जाऊन बघूयात की मग नंतर येतं मेन्स एक्झामचा फॉर्मॅट. प्रिलिम एक्झामचा फॉर्मॅट बघितला आपण, आता थोडंसं मेन्स एक्झामचा फॉर्मॅट पाहूयात. नमस्कार, मेन्स एक्झामचा फॉर्मॅट. तर मेन्सच्या एक्झाम मध्ये 2 टप्पे आहेत जसं आपण बघितलं, आणि मेन एक्झामचा पर्पज पण आपण की त्याचा उद्देश जो आहे तो आपण पाहिला होता. तो उद्देश आहे की एक रिटन एक्झाम घ्यायची आहे आणि दुसरी पर्सनॅलिटी टेस्ट, मुलाखत घ्यायची आहे. या दोघांच्या माध्यमातून काय करायचं आहे की फायनल अधिकारी निवडायचा आहे किंवा जो ऍस्पायरंट जो निवडायचा आहे ज्याला आपण अधिकारी बनवू शकतो. तर तुम्ही बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये 2 फेजेस आहेत. इथे सेकंड फेज आहे ही, याच्यामध्ये सेकंड फेज ऑफ द सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ओनली आफ्टर सक्सेसफुली क्वालिफाईंग द प्रिलिम्स एक्झाम, हे तर सर्वांना माहित आहे. आणि मग हे कॅन्डिडेट जे आहेत दे आर अलाउड टू राईट द मेन्स. तर मेन्स देतात. तर मेन्स एक्झाम मध्ये कॅन्डिडेटचं आता सर्वात महत्वाचं बघा, अकॅडमिक टॅलेंट जे आहे बघितलं जाते. ते अकॅडमिक टॅलेंट कशामध्ये, तर त्याची डेप्थ कशामध्ये बघितली जाते, ऑफ अंडरस्टँडिंग बघितली जाते आहे. आणि ते सर्व कशामध्ये आहे, इन टाइम बाउंड मॅनर मध्ये, की 3 तासाचा पेपर आहे. त्यामध्ये तो अकॅडमिक नॉलेज जे आहे त्याचं त्याने जो अभ्यास केलेला आहे दिलेल्या सिलेबसचा, तो सिलेबसचा अभ्यास कशा प्रकारे तो अप्लाय करतोय. आणि म्हणूनच सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन जी आहे ती रिटन आणि इंटरव्ह्यू या 2 टप्प्यांमध्ये पार पडते. एक्झामचे टप्पे 3 आहेत पण त्याचं डिस्टिंक्शन 2 भागात करतो आपण. टप्पे 3 कोणते आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू. पण विभाजन कसं आहे, तर पूर्व परीक्षा एक वेगळी आहे, ती फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे की ज्यातून तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय होता. आणि मुख्य परीक्षेचे 2 टप्पे आहेत, रिटन चा एक टप्पा आहे, इंटरव्ह्यूचा एक टप्पा आहे. आणि या 2 टप्प्यांचे मार्क एकत्रित करून आपला फायनल निकाल लागतो. ओके, त्यानुसार आपल्याला रँक मिळते, त्यानुसार आपल्याला पोस्ट मिळते, त्यानुसार आपल्याला केडर अलोकेट होतं. तर यामध्ये आपलं रिटर्नची परीक्षा आहे आणि इंटरव्ह्यूचा पण टप्पा आहे. जे मुलं रिटर्नची परीक्षा पास करतील, उदाहरणार्थ की UPSC सारखी परीक्षा जर असेल तर त्यामध्ये साधारणतः 2 ते 3,000 मुलं जे आहेत ते इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात. आणि त्यामधून साधारणतः 1/3 मुलं जे आहेत, साधारणतः शेवटचे 1000 मुलं जे आहेत ते फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट होतात. ओके, तर इंटरव्ह्यू आणि रिटर्न परीक्षा आणि इंटरव्ह्यू याचं कंबाईन करून आपली फायनल यादी लागते. ओके, तर यामध्ये पुढे जर निघालो आपण तर पुढे जाऊन आपण मेन्स परीक्षेचं बघू शकतो की आता मग येतं की मेन्स परीक्षा, की यामधला पहिला टप्पा येतो आपला रिटर्नचा टप्पा, रिटर्न एक्झाम. तर या रिटर्न एक्झाम मध्ये लक्षात ठेवा टोटल 9 पेपर आहेत आणि हे 9 पेपर साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये तुमचे होत असतात. की पहिले 5 पेपर होतात, नंतर 5 दिवसांच्या गॅप नंतर 4 पेपर होतात. त्याचं एक्झामचं टाइम टेबल असतं. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर 4 ते 5 महिन्यामध्ये पुढच्या ती मुख्य परीक्षा होत असते. यामध्ये 9 पेपर आहेत. 9 पेपरचं 2 ग्रुपमध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे, 2 भागात विभागलेले आहेत. या मुख्य परीक्षेमध्येही 9 मधले 2 पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग पेपर आहेत आणि 7 पेपर जे आहेत ते ऍक्च्युअल एक्झामचे पेपर आहेत. म्हणजे सगळेच एक्झामचे पेपर आहेत पण मार्क काउंट करण्यासाठी ते उरलेले 7 पेपर आहेत. तर 2 क्वालिफाईंग जे पेपर आहेत ते पेपर आहेत भाषेचे पेपर.
लँग्वेजचे पेपर आहेत. युपीएससी मध्येही 2 लँग्वेजचे पेपर आहेत, एमपीएससी मध्येही 2 लँग्वेजचे पेपर आहेत. हे क्वालिफाईंग पेपर आहेत. आता क्वालिफाईंग का केलं गेलं आहे त्यांना, तर क्वालिफाईंग लँग्वेज पेपर्स बघूयात आपण. तर त्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स की यूपीएससी आणि एमपीएससी मेन एक्झाम कन्सिस्ट ऑफ 9 पेपर्स आउट ऑफ विच 2 आर क्वालिफाईंग ऑफ 300 मार्क्स इच. 300 मार्कांचे 2 लँग्वेजचे क्वालिफाईंग पेपर आहेत. तर क्वालिफाईंग का आहेत, तर तुम्ही अधिकारी बनणार आहात, तर एक साधारणतः भारतासारख्या युपीएससी करत असाल तर भारतासारख्या देशामध्ये जिथे भरपूर लँग्वेजेस बोलल्या जातात, तर तुम्हाला कमीत कमी एक साधारणतः एक इंग्लिश आणि एक तुमची स्वतःची जी मातृभाषा असेल ती मातृभाषा बोलता येणं, वाचता येणं, लिहिता येणं एक बेर मिनिमम लेवलला 10वीच्या 12वीच्या लेवलला येणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला तेवढं येतं का नाही हे चेक करण्यासाठी ही परीक्षा आहे. 2 जे पेपर आहेत, परीक्षा म्हणण्यापेक्षा 2 पेपर, की हे 2 पेपर फक्त एवढं चेक करण्यासाठी आहेत की तुम्ही ज्या भाषा बोलता त्या बेसिक लेवलला तुम्हाला बोलता येतात, लिहिता येतात, वाचता येतात. तर ते 2 क्वालिफाईंग पेपर कोणते आहेत, युपीएससीचं जर बघितलं आपण तर एनी इंडियन लँग्वेज फॉर युपीएससी, की जर मी मराठी आहे, मी युपीएससीची परीक्षा देत आहे, तर या पेपरसाठी मी मराठी भाषेची निवड करतो. का, तर मला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येते. तर युपीएससी साठी तुम्ही भारतभरातून कुठूनही पेपर देत असाल तरी तुम्ही ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहात ती भाषा तुमची मातृभाषा असू शकते, ती तुम्ही निवडू शकता. काही लोकांना 4 भाषा येत असतील ती दुसरी कुठलीही भाषा निवडू शकतात. आणि एमपीएससी साठी, आता एमपीएससी ही महाराष्ट्रामध्ये हे सर्व अधिकारी सर्व्हिस करणार आहेत. एमपीएससी मधून सिलेक्ट होणारे महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्राच्या लोकांबरोबर त्यांचं इंटरॅक्शन होणार आहे. तर इथे दुसऱ्या भाषांचा ऑप्शन विद्यार्थ्यांना नाहीये. इथे तुमचा लँग्वेजचा जो पेपर आहे तो एक पेपर असणार आहे मराठीचा एमपीएससी साठी. आणि मग दुसरा पेपर लँग्वेजचा कोणता आहे तर तो आहे इंग्लिश लँग्वेजचा पेपर. तो युपीएससीलाही आहे, एमपीएससीला आहे. तर एमपीएससी साठी आपल्याला एक मराठीचा पेपर, एक इंग्लिशचा पेपर असे 2 भाषेचे पेपर असणार आहेत की तुम्हाला या भाषा बेअर मिनिमम 10वी आणि 12वीच्या लेवलला लिहिता येतात, वाचता येतात, बोलता येतात. सो दॅट तुम्ही जेव्हा प्रशासनात काम करत असाल त्यावेळी तुम्हाला काही अडचण येणार नाही. मिनिमम 2 भाषा बोलता याव्या, कारण साधारणतः प्रशासन इंग्लिश आणि तिथल्या लोकल लँग्वेजमध्ये चालू असतं. आणि तसंच युपीएससीला इंग्लिश भाषा आहे आणि रिजनल लँग्वेज जी तुम्ही स्वतः निवडू शकता. महाराष्ट्रातले मुलं जे आहेत ते रिजनल लँग्वेज मराठीच निवडतात. ओके, तर हे आहे. तर पेपर या पद्धतीने. आणि मग इन केस ऑफ कॅन्डिडेट डज नॉट क्वालिफाय इन दिस लँग्वेज पेपर देन मार्क्स ऑब्टेन बाय सच कॅन्डिडेट्स विल नॉट बी कन्सिडर्ड अँड काउंटेड. आता इथे लक्षात घ्या की जसं पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये कितीही मार्क मिळाले, पेपर 1 मध्ये तुम्हाला 200 पैकी 200 मार्क जरी मिळाले तरी तुम्ही जर इकडे सीसॅटच्या पेपरमध्ये 67 मार्क्स 33% मार्क्स जर घेऊ शकत नसाल तर त्या पेपर 1च्या मार्कचा काहीच उपयोग नाही. त्याच पद्धतीने जर तुम्ही लँग्वेजच्या पेपरमध्ये 300 पैकी 25% मार्क जर घेऊ शकत नसाल, क्वालिफाईंग तुम्ही मार्क घेऊ शकत नसाल, 75 मार्क होतात ते 75 मार्क जर तुम्हाला 300 पैकी पडत नसतील दोनही पेपरमध्ये, एकही पेपरमध्ये तुम्हाला 75 पेक्षा कमी मार्क पडले तर तुम्हाला इकडे देशात पहिलाही नंबर असू द्या तुमचा 7 पेपरमध्ये त्याचे मार्क काउंट होणार नाही, तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणार नाही. म्हणून या 2 पेपरला लाईटली पण घ्यायचं नसतं क्वालिफाईंग असल्यामुळे. बरीच उदाहरणं आहेत की जे मेन्स मुख्य परीक्षा ज्यांना चांगली गेली होती पण इंटरव्ह्यूचा कॉल या गोष्टीमुळे आला नाही की मराठी आणि इंग्लिश पेपरमध्ये 75 मार्क पडले नाहीत. समजतंय? तर असे 2 क्वालिफाईंग पेपर असतात. या 2 क्वालिफाईंग पेपरमध्ये ऍक्च्युअली काय असतं तर आपण पाहूया. तर क्वालिफाईंग लँग्वेज पेपर, मराठीचा जर लँग्वेज पेपर आपण पाहिला तर त्याला आपण क्वालिफाईंग म्हणतोय. म्हणजे काय, अर्हताकारी पेपर आहे तो पारंपरिक वर्णनात्मक आहे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे तो मराठी पेपर आहे तर मराठी भाषेमध्ये असणार आहे. तर त्या पेपरमध्ये काय आहे 300 मार्कमध्ये तर तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे, तो 100 मार्काचा निबंध आहे. परिच्छेदाचे आकलन आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, सारांश लेखन आहे, मराठी उतार्यांचे इंग्रजी भाषांतर, इंग्रजी उतार्याचे मराठी भाषांतर आणि परिपाठ आणि शब्दसंग्रह. या पद्धतीचे 6 गोष्टी आहेत. या 6 गोष्टींचं मिळून 300 मार्कचा पेपर आहे. तर समजून घ्या तुम्ही की निबंध तुम्ही लिहू शकता चांगल्या पद्धतीने. 10वी 12वी इंजिनिअरिंग
तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, ह्युमॅनिटीज असेल किंवा सायन्सचं असेल, त्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परिच्छेद जर आकलन म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, की तो उतारा वाचून त्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत, ते पण सोपं असतं. सारांश लेखन, मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर, इंग्रजीचं मराठीमध्ये भाषांतर, या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या 10वीच्या लेवलच्या सिंपल गोष्टी असतात, सोप्या गोष्टी आहेत. तर यामधले सर्व प्रश्न अनिवार्य असतात, त्या प्रश्नाचे गुण त्याच्या समोर लिहिलेले असतात आणि त्यानुसार तुम्हाला हे पेपर 3 तासात 300 मार्काचा पेपर लिहायचा आहे. यामध्ये तुम्हाला 75 मिनिमम मार्क आणायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवा की हे 75 मार्क जर तुम्हाला 2 पेपरमध्ये येत नसतील तर तुमचे जे मेन 7 पेपर आहेत त्यातले मार्क तुमचे काउंट होणार नाहीत. तुम्हाला इंटरव्ह्यूचा, मुलाखतीचा कॉल UPSC मध्येही आणि MPSC मध्ये येणार नाहीये. त्यामुळे हे 2 पेपर महत्वाचे होऊन जातात. त्या जसं मराठीचा क्वालिफाईंग पेपर आहे तसाच इंग्लिश लँग्वेजचाही क्वालिफाईंग पेपर आहे. तोही सेम 3 तासाचा 300 मार्काचा असतो. त्यामध्येही तुम्ही बघू शकता की तुम्हाला एसे लिहायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे पॅसेजचं, प्रेसिज रायटिंग म्हणजे परत सारांश लेखन आहे, युसेज ऑफ वोकॅब्युलरी पार्ट 1, युसेज ऑफ वोकॅब्युलरी पार्ट 2 म्हणजे इथे थोडंसं ग्रामरचा 50 मार्काचा पार्ट आहे, इंग्लिश ग्रामर. तर इथेही तुम्हाला काय आहे अगेन की 10वीच्या लेवलचं इंग्लिश पाहिजे आणि 75 मार्क क्वालिफाईंग पाहिजे. हे 75 मार्क पडत असतील तुम्हाला तर मग तुमचं पुढचं 7 पेपर जे आहेत एक्झामचे ते कॅल्क्युलेट केले जातात त्याचे मार्क. नाहीतर तुम्ही याच टप्प्यावरती बाहेर पडू शकता जर तुम्ही हे पेपर जे आहेत ते योग्य पद्धतीने करत नसाल. मग येतात तुमचे मॅन्डेटरी पेपर म्हणजे जे कंपल्सरी पेपर आहेत. 7-9 पेपर पूर्ण तुम्हाला लिहायचे असतात रिटर्न एक्झाम मध्ये, रिटर्न टप्प्यामध्ये जर लिहायच्या परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये. तर 9 मधले 2 क्वालिफाईंग पेपर जे आपण आता बघितले आणि त्यानंतर राहतात 7 मॅन्डेटरी पेपर्स. आता व्हेन इट कम्स टू दीज 7 पेपर्स, या 7 मॅन्डेटरी पेपर्स मध्ये आपण बघू शकता की पहिला पेपर आहे एसेचा, दुसरा पेपर आहे 2 ते 5 पर्यंत तुम्हाला जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 असे 4 पेपर मिळतील आणि तुम्ही तुमच्या मनाने निवडलेला ऑप्शनल विषय जो असेल त्याचे 2 पेपर असतील. याचाही डिटेल सिलेबस UPSC ने प्रत्येक सब्जेक्टचा दिलेला आहे. त्यासाठी आपण सेपरेट, कारण खूप डिटेलमध्ये हे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत, इम्पॉर्टंट पेपर्स आहेत, प्रत्येकाचं डिटेलमध्ये अनालिसिस झालेलं आहे. ही जी सिरीज आपण सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये आपण या प्रत्येक पेपरचं डिटेल अनालिसिस करणार आहोत, प्रत्येक पेपरच्या सिलेबसचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. त्यामुळे आता या सिलेबसच्या डिटेल खोलात जाणार नाही आहोत, फक्त सब्जेक्ट मध्ये काय आहे बेसिक वरवरच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघूयात. 250 मार्काचे 7ही पेपर आहेत. तर टोटल कंपल्सरी मॅन्डेटरी पेपर जे आहेत ते तुमचे 1750 मार्काचे होतात. तर 1750 मार्कामध्ये पहिला पेपर येतो एसेचा, जो आहे कोणत्याही तुम्ही निवडलेल्या भाषेत लिहू शकता. त्यानंतर पेपर 2 जो आहे जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 1 GS1च्या पेपरमध्ये हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, जॉग्राफी आणि सोसायटी हे 3 विषय कव्हर केलेले आहेत. जनरल स्टडीज 2 मध्ये पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे पॉलिटी रिलेटेड, आंतरराष्ट्रीय संबंधांशी रिलेटेड, घटनेच्या रिलेटेड, कायदे कानून आणि तुमचं प्रशासन या रिलेटेड सारे प्रश्न तुमचे जे आहेत हे जनरल स्टडीजच्या सामान्य अध्ययनाच्या दुसऱ्या पेपरमध्ये. सामान्य अध्ययनाचा तिसरा पेपर जनरल स्टडीज 3चा जो पेपर आहे UPSC MPSC साठी, त्यामध्ये तुमचं आर्थिक प्रगती, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, यामध्ये एन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी आहे, यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, यामध्ये सिक्युरिटी, सुरक्षेचा पण मुद्दा आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा पण मुद्दा यामध्ये कव्हर केलेला आहे. तसा 250 मार्काचा जनरल स्टडीज 3चा पेपर आहे. यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड हा एक युनिक पेपर तुमचा इन्क्लुडेड आहे जनरल स्टडीज 4 मध्ये. यामध्ये आपले इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड याच्याशी थेरी प्रश्न आहेत आणि काही केस स्टडी म्हणजे रिअल लाईफ सिच्युएशन्स वरती आणि हायपोथेटिकल सिच्युएशन्स वरती तुम्ही कसं रिॲक्ट करता, काय तुम्ही कशा प्रकारे वागता यावरती केस स्टडीज दिलेल्या असतात. आणि त्याचबरोबर 2 ऑप्शनलचे पेपर असतात, ऑप्शनलचा पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2. अशा प्रकारे मॅन्डेटरी 7 पेपर आहे. या 7 पेपरचं मिळून काय बनणार आहे, तर 7 पेपरचं मिळून तुमची बनणार आहे फायनल मार्क्स. या मार्क मधून तुमची लागणार आहे
मेनचा कट ऑफ, तुमचा मेनचा कट ऑफ जो आहे तो यातून डिक्लेअर होणार आहे. आणि यामध्ये जे मुलं इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील त्यांचे मुख्य परीक्षेचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क यांची बेरीज करून तुमचा फायनल कट ऑफ डिक्लेअर होणार आहे, ज्यानुसार सर्व्हिस अलोकेशन होणार. म्हणजे एसएचा पेपर जर बघितला आपण तर एसए मॅन्डेटरी पेपर आहे. तर याच्या जर इन्स्ट्रक्शन्स बघितल्या तर क्वेश्चन मध्ये 2 सेक्शन असतील, त्यामध्ये 4 टॉपिक इच असतील. तो आपण बघूयात की कशा प्रकारचं ते स्ट्रक्चर आहे. की एसएचा पेपर अशा प्रकारे असतो की सेक्शन ए असेल, त्यामध्ये तुम्हाला 4 टॉपिक दिलेले असतील. त्या 4 टॉपिक पैकी तुम्हाला एक टॉपिक लिहायचा आहे. त्या एसेला आउट ऑफ 125 125 पैकी तुम्हाला गुण मिळतील असं असेल. सेक्शन बी असेल, या सेक्शन बी मध्ये पुन्हा एकदा 4 टॉपिक असतील. या 4 टॉपिक पैकी एक एसे तुम्हाला लिहायचा आहे, तो पण पुन्हा 250 मार्क 125 मार्कांचा आहे. आणि असं टोटल तुम्हाला 250 मार्कामध्ये 2 निबंध जे आहेत ते लिहायचे आहेत. 3 तासाचा वेळ आहे. तर हे आहे एसेच्या पेपरचं स्ट्रक्चर. यामध्ये मुख्यत्वे काय बघितलं जातं की तुमची अनालिटिकल थिंकिंग कशी आहे, तुम्ही विचार कसा करता, तुमची विचारांची व्याप्ती काय आहे, तुमचं वाचन किती आहे, तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे आणि तुमची ते विचार कागदावरती मांडण्याची कला कशी आहे, ही किती इफेक्टिव्हली तुम्ही ते विचार कन्वे करू शकता कागदावरती लिहून पुढच्या व्यक्तीला. मग त्यानुसार मग तुमचं शुद्ध ग्रामर असेल, ग्रामरच्या चुका होत नसतील, व्याकरणाच्या चुका होत नसतील, तुम्ही फ्लो मध्ये एसे लिहित असाल आणि मुद्द्याला धरून मुद्देसूद तुम्ही जर निबंध लिहित असाल तर तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी मिळतात. त्यामुळे एसे रायटिंग, निबंध लेखनाचं एक चांगलं कौशल्य डेव्हलप करणं या परीक्षेमध्ये गरजेचं आहे. पुढे जाऊयात. तर पुढे बघूयात की जनरल स्टडीज 3 ते जनरल स्टडीज 1 ते जनरल स्टडीज 3, सामान्य अध्ययन 1 ते सामान्य अध्ययन 3, GS1 to GS3 हे 3 जे पेपर आहेत याच्यासाठी जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला दिसेल की जनरल स्टडीज 1 ते जनरल स्टडीज 3 यामध्ये पुन्हा 250 मार्क आणि 3 तास असं पुन्हा एकदा स्ट्रक्चर आहे. सगळे 7ही पेपर 250 मार्कचे आहेत. यामध्ये एक गोष्ट नोटीस करा की 1 ते 10 हे जे प्रश्न आहेत ते एव्हरी क्वेश्चन इज ऑफ 10 मार्क आणि 11 to 20 11 ते 20 हे प्रश्न आहेत सगळे 15 मार्काचे. असं 2 लेवलचे क्वेश्चन आहेत. सिलेबस टॉपिक जे आहेत तो डिटेल सिलेबस जो असेल त्यावरती हे क्वेश्चन असतील, हे प्रश्न असतील. ते डिटेल सिलेबसवरती आपण प्रत्येक पेपरच्या सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तो मेन्स या सिरीजचा भाग असेल. तर यामध्ये 10 into 10 तर इथे 100 मार्क असतील, इथे 150 मार्क असतील. या दोघांची टोटल केली तर तुमचा 250 मार्काचा हा पेपर बनतो. 10 मार्कांचे 10 प्रश्न, 15 मार्कांचे 10 प्रश्न. असं GS1 की ज्यामध्ये हिस्ट्री, सोसायटी आणि जॉग्राफी हे 3 सब्जेक्ट येतात. GS2 ज्यामध्ये पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे विषय येतात. GS3 ज्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रीकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट हे विषय येतात. या 3 सब्जेक्टसाठी, या 3 पेपरसाठी तुमच्या प्रश्नपत्रिकेचं पेपरचं स्वरूप अशा प्रकारे असणार आहे. पुढे गेल्यानंतर मग पुढचा पेपर जो येतो तो आहे जनरल स्टडीज 4चा पेपर. हा जनरल स्टडीज 4चा म्हणजे सामान्य अध्ययनाचा जो पेपर आहे तो पुन्हा एकदा पारंपरिक वर्णनात्मक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर ते एकदा स्ट्रक्चर बघितल्यावरती तुमच्या ध्यानात येईल की प्रश्नपत्रिकेच्या नमुन्यावरून की सेक्शन ए जो आहे तो तुमचा 130 मार्कांचा बनतो आणि सेक्शन बी जो आहे तुमचा तो 120 मार्कांचा बनतो. तर त्याचं डिव्हिजन बघूयात कसं की इथे 6 प्रश्नांमध्ये सब क्वेश्चन असतात. असे टोटल 10 मार्कांचे 13 प्रश्न आहेत. 13 प्रश्न 10 मार्क असं तुमचं 130 मार्कांचं गणित या ठिकाणी आहे. तर बघा की एका क्वेश्चन मध्ये इथे 5 क्वेश्चन आहेत, 5 सब क्वेश्चन आहेत. तर इथे साधारणतः छोटे छोटे कन्सेप्ट जे असतात ते एका शब्दाचे 2 शब्दाचे कन्सेप्ट विचार दिलेले असतात आणि त्यावरती तुम्हाला नोट लिहायची असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतील अकाउंटेबिलिटी, ओके, तुम्हाला देतील इथे इंटिग्रिटी, तुम्हाला या ठिकाणी देतील स्पिरिट ऑफ सर्व्हिस. अशा प्रकारे सिंपल नोटचे प्रश्न असतात आणि याच्यावरती तुम्हाला
प्रत्येक प्रश्न ही नोट जी असते 2 मार्काला असते, टोटल तो 10 मार्काचा एक प्रश्न बनतो इथे. आणि नंतर प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला हे जे सिंगल क्वेश्चन आहेत की 2 मध्ये ए बी आहे, 3 मध्ये ए बी आहे, 4 मध्ये ए बी आहे, 5 मध्ये, अशा प्रकारचे टोटल हे मिळून बघितले तुम्ही तर 13 क्वेश्चन बनतात. प्रत्येक प्रश्न 10 मार्काचा बनतो तुमचा, 130 मार्क बनतात. हा आहे तुमचा सेक्शन ए. यामध्ये काय सिलेबस आहे आपला, इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड. यामध्ये बघायला गेलं तर सब्जेक्ट वाईज बघायला गेलं तर 3 सब्जेक्ट येतात सेक्शन ए मध्ये. पहिला येतो फिलॉसॉफी, दुसरा येतो सायकोलॉजी. फिलॉसॉफीमध्ये आपले जे महान थोर नेते होऊन गेले, फिलॉसॉफर होऊन गेले, त्यांचे विचार यावरती प्रश्न आहेत. दुसरा विषय येतो सायकोलॉजी. सायकोलॉजीमध्ये 3 विषय येतात, ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड अँड इमोशनल इंटेलिजन्स. की ऍटिट्यूड वरती प्रश्न असणार आहेत, ऍप्टिट्यूड वरती प्रश्न असणार आहेत आणि तुमच्या इमोशनल इंटेलिजन्स वरती प्रश्न आहेत. आणि तिसरा विषय जो आहे तो आहे गव्हर्नन्स. तर गुड गव्हर्नन्स, इथिकल गव्हर्नन्स या रिलेटेडचे जे प्रश्न आहेत ते यामध्ये विचारले जातात. तर 3 विषय या ठिकाणी आहेत. एक आहे फिलॉसॉफी, दुसरा आहे सायकोलॉजी, तिसरा आहे गव्हर्नन्स. या 3 विषयांचा मिळून बनतो तुमचा सेक्शन ए. आणि त्याचबरोबर मग दुसरा सेक्शन जो आहे तो तुमचा आहे केस स्टडीज ऍज पर द सिलेबस. तर अशा 6 केस स्टडीज तुम्हाला इथे, प्रत्येक केस स्टडी 6 × 20, तर 6 केस स्टडी 20 मार्काच्या, अशा तुम्हाला 120 मार्काच्या केस स्टडी. या केस स्टडी काय आहेत, काय एकतर रिअल लाईफ सिच्युएशन्स वरती आधारित असतात या किंवा हायपोथेटिकल सिच्युएशन्स क्रिएट करून तुम्ही त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने रिॲक्ट करता, कशा पद्धतीने ऍक्ट करता, कशा पद्धतीने विचार करता, या गोष्टी जाणून घेण्याचा तो एक उद्देश आहे. की तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काय सिच्युएशन असेल, तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये काय सिच्युएशन असेल, आणखी कुणाला ऍडवाइस देत असाल, तुम्ही एखादा इश्यू मॅनेज करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने या सर्व गोष्टी मॅनेज करता, त्यांना कसं रिॲक्ट करता, त्यावरती काय कारवाई करता, त्यावरती कशा पद्धतीने तुम्ही काम करता, हे जाणून घेण्यासाठी या केस स्टडीज आहेत. तर या केस स्टडी 6 केस स्टडीज विचारलेल्या असतात तुम्हाला. प्रत्येक केस स्टडी 20 मार्काला, अशी 120 मार्काची. तर टोटल तुमचा 250 मार्कांचा GS4 सामान्य अध्ययनचा 4था पेपर कंप्लीट होतो. यानंतर तुम्ही बघाल तो ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तर यामध्ये भरपूर ऑप्शनल सब्जेक्ट UPSC मध्ये पण आणि MPSC मध्ये पण नवीन सिलेबसने अवेलेबल आहेत. तर तुम्ही ती पूर्ण लिस्ट व्हिडिओ पॉज करून सुद्धा पाहू शकता की ऍग्रिकल्चर पासून ते लिटरेचरचे, त्या लिटरेचरमध्ये पण भरपूर भाषा मेन्शन केलेल्या आहेत. त्या भाषांमध्ये पण तुम्ही ऑप्शनलचा पेपर निवडू शकता. तर तुम्ही यावरती सुद्धा की ऑप्शनल सिलेक्शन वरती सुद्धा एक आपण छोटा व्हिडिओ या सिरीज मध्ये बनवणार आहोत. तर तुम्ही हे बघू शकता. तुम्ही ग्रॅज्युएशनचं ऑप्शन निवडू शकता. तुम्ही ग्रॅज्युएशन नसेल केलं तर असं काही कंपल्शन नाही की तुम्ही ज्यात ग्रॅज्युएशन केले तोच ऑप्शनल घेतला पाहिजे. तर तुम्हाला जोही वाटेल यामध्ये मेन्शन, जो इथे नोंद केलेला ऑप्शनल आहे तो तुम्ही कोणताही एक तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तो निवडू शकता. ओके, तो कसा निवडायचा, त्याचा क्रायटेरिया काय असला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण एका सेपरेट स्वतंत्र व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आता पुढे जाऊयात आणि ऑप्शनलचा सेक्शन कसा आहे. तर ऑप्शनल पण तुमचे 2 पेपर राहतात. 2 पेपर, ओके, पेपर 1 आणि पेपर 2. प्रत्येक पेपर 250 मार्कचा असतो. असा टोटल तुमचा ऑप्शनलचं जे वेटेज आहे ते 500 मार्कचं आहे. म्हणजे 1750 मार्कांची जी मुख्य रिटर्न परीक्षा होते, जे कॅल्क्युलेट होतात मार्क, 300 आणि 300 मार्क क्वालिफाईंगचे आहेत, ते आपण बाजूला ठेवून देऊयात, मराठी आणि इंग्लिशच्या लँग्वेज पेपरचे. त्यानंतर 1750 मार्क जे आहेत ते तुमचे मुख्य परीक्षेचे मॅन्डेटरी पेपर्सचे मार्क आहेत. तर यामध्ये 250 मार्काचा एसेचा पेपर आहे, 250 मार्काचे 4 GSचे पेपर आहेत. म्हणजे हे तुमचं 1000 मार्कचं GS झालं आणि 250 मार्कचे तुमचे 2 ऑप्शनलचे पेपर आहेत. तर ऑप्शनल तुमचा 500 मार्कचा. अशी टोटल जी बेरीज तुमची बनते ती 1750 मार्कची बनते रिटर्नच्या, मुख्य परीक्षेच्या रिटर्न पार्टची. तर ऑप्शनल मध्ये जर आपण पाहिलं तर 2 पेपर आहेत आणि दोन्ही पेपरचं फॉर्मॅट सेम आहे. सेक्शन ए आहे दोन्ही पेपरमध्ये, सेक्शन बी दोन्ही पेपरमध्ये आहे. टोटल सेक्शन ए मध्ये 4 प्रश्न दिलेले असतात, सेक्शन बी मध्ये 4 प्रश्न दिलेले असतात, 8 प्रश्न दिलेले असतात. यामधून तुम्हाला दोन्ही सेक्शन मधून जो पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 जो आहे 1 आणि 5, हे 2 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी लिहायचे आहेत.
कंपल्सरी अटेम्प्ट करायचे आहेत. आणि त्यानंतर राहिलेल्या इथे किती प्रश्न राहिले 2 3 4 6 7 8. तर राहिलेल्या 6 प्रश्नांमधून 3 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. 3 प्रश्न लिहिताना पण मिनिमम 1 प्रश्न दोन्ही साइड मधून लिहायचा आहे. म्हणजे इथून तुम्ही 2 प्रश्न लिहू शकता, इथला 1 प्रश्न लिहू शकता, इथून 3 4 प्रश्न लिहू शकता, इथे 7वा प्रश्न लिहू शकता. परम्युटेशन कॉम्बिनेशन भरपूर बनतील. तर इथून 2 प्रश्न लिहायचे आहेत तुम्हाला, किंवा इथून 2 प्रश्न लिहायचे, इथून 2 लिहिले तर इथे 1 लिहिणार आहात, इथून 2 लिहिले तर इथे 1 लिहिणार आहात. दोन्ही मधून पहिला आणि 5वा कंपल्सरी आहे. तर टोटल प्रश्न बघा तुम्ही किती लिहिता. पहिला कंपल्सरी, 5वा कंपल्सरी, तर हे 2 प्रश्न कंपल्सरी झालेले आहेत. आणि त्यानंतर उरलेल्या 6 प्रश्नांमधून इथून 2 लिहिले किंवा इथून 2 लिहिले, इथे 1 लिहिला, इथे 1 लिहिला तर इथून 2 लिहिले. तर अशा पद्धतीने 2 + 1 असे 3 आणि 2 5 प्रश्न तुम्हाला टोटल लिहायचे आहेत. ओके, दोनही पेपरमध्ये सेम आहे की पहिला प्रश्न कंपल्सरी. या प्रश्नामध्ये सब क्वेश्चन आहेत. तर या पहिल्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्न 10 मार्काचा आहे. तर एक प्रश्न जर बघितला तुम्ही तो क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, हा प्रत्येक प्रश्न जो आहे तुमचा हा 50 मार्काचा आहे. असे 5 प्रश्न तुम्हाला टोटल लिहायचे आहेत. तर 250 मार्काचा पेपर होऊन जातो. त्या 5 प्रश्नांमध्ये पहिला आणि 5वा प्रश्न दोनही पेपरमध्ये कंपल्सरी आहे. दुसरा, तिसरा, चौथा, 6वा, 7वा, 8वा यापैकी तुम्ही 2 प्रश्न या सेक्शन मधून लिहू शकता, 1 प्रश्न या सेक्शन मधून लिहू शकता, 2 प्रश्न या सेक्शन मधून लिहू शकता, 1 प्रश्न या सेक्शन मधून लिहू शकता. पण मिनिमम 1 प्रश्न तर लिहायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, तर पहिला आणि 5वा कंपल्सरी, आणि मग एका सेक्शन मधून 2, एका सेक्शन मधून 3, किंवा ह्या सेक्शन मधून 3, ह्या सेक्शन मधून 2, असं 5 प्रश्न तुम्हाला 50 मार्काचे म्हणजे 250 मार्कचं टोटल तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर या पद्धतीने तुमचं ऑप्शनलचं स्वरूप आहे. आणि ऑप्शनलचा ज्यावेळी अभ्यास करतो आपण त्यावेळी एक डिटेल मध्ये प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास करावा लागतो तुम्ही निवडलेल्या. तर तो पण एक वेगळ्या व्हिडिओचा मुद्दा आहे, त्यावरती पण आपण नंतर बोलूयात की ऑप्शनलचं प्रिपरेशन करताना कोणती काळजी वगैरे घेतली पाहिजे. त्यानंतर मग येतं की इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही बघाल तर 1750 मार्काची मेन्स जी झाली, त्या 1750 मार्काच्या मेन्स मधून तुमचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही मेन्सचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. तर कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय द UPSC मेन रायटिंग एक्झाम विल बी कॉल्ड फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट, दॅट इज इंटरव्ह्यू. मुलाखतीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. यासाठी UPSC आणि MPSC चे जे अपॉइंटेड मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबरचा एक बोर्ड असतो. तो प्रत्येक मेंबरचा एक जो बोर्ड आहे त्यानुसार तुम्हाला तिथे गेल्यानंतर रॅन्डमली एक बोर्ड जो आहे त्या दिवशी तुम्हाला अलोकेट केला जातो आणि तो बोर्ड आहे तो तुमचं इंटरव्ह्यू घेतो, मुलाखत घेतो. आणि ती मुलाखत जी आहे ती तुमची 275 मार्कांपैकी असते. साधारणतः UPSC ची जी मार्किंग स्केल आहे, MPSC चा आतापर्यंत 275 मार्काचा इंटरव्ह्यू झालेला नाहीये. त्यामुळे आपल्याकडे तो डेटा अवेलेबल नाहीये की किती मार्क साधारणतः देतात. मी स्वतः UPSC चे 5 इंटरव्ह्यू दिलेले आहे 6 प्रयत्नांमध्ये. तर एक साधारणतः 130 ते 210 या रेंज मध्ये तुम्हाला UPSC साधारणतः मार्क देते. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. तर त्या इंटरव्ह्यूचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू ॲसेस द पर्सनल सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर द करिअर इन द सिव्हिल सर्व्हिसेस. की तो व्यक्ती सिव्हिल सर्व्हिस मध्ये करिअर बनवण्यासाठी किती योग्य आहे. मुख्य परीक्षा म्हणजे तुमची ज्ञानाची परीक्षा आहे, नॉलेजची परीक्षा आहे. अकॅडमिक नॉलेज असेल, सगळ्या पद्धतीचं जे नॉलेज असेल त्या नॉलेजची परीक्षा तुमची मुख्य परीक्षा आहे. आणि मुलाखतीची जी परीक्षा आहे, मुलाखतीचा जो टप्पा आहे, इंटरव्ह्यूचा जो टप्पा आहे, त्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक करत आहेत. तुम्ही जिथे जाऊन 5 प्रश्नांना सर मला उत्तर माहित नाहीये, मॅडम मला उत्तर माहित नाहीये असं जरी म्हणाले तरी काहीही इश्यू नाहीये. ती परीक्षा ज्ञानाची नाहीये, तुम्हाला किती माहिती आहे हे बघत नाहीये. ते बघतायत की कशा पद्धतीने तुम्ही एखाद्या प्रश्नाला उत्तर देता, कशा पद्धतीने एखाद्या इश्यूला तुम्ही अप्रोच करता, कशा पद्धतीने तुम्ही सोल्युशन फाइंड करता, कशा पद्धतीने तुम्ही अंडर प्रेशर कशा पद्धतीने बिहेव करता, की तुमचा इमोशनल इंटेलिजन्स काय आहे, तुमची निर्णय क्षमता काय आहे. या सगळ्या गोष्टी का चेक केल्या जातात, तर तुमची
सिव्हिल सर्व्हिसमध्ये करिअर बनवण्यासाठी तुम्ही सुटेबल आहात का नाही हे चेक करण्यासाठी. द इंटरव्ह्यू इज की पर्सुएसिव्ह कॉन्व्हर्सेशन असतं. त्यामुळे एक जनरली आपल्यामध्ये एक भीती घातलेली आहे की इंटरव्ह्यू म्हणजे खूपच अवघड आणि ते इंटरव्ह्यू बोर्डवाले म्हणजे काहीतरी एक दुश्मन आहेत आपले. असं अजिबात नसतं. इंटरव्ह्यू मी स्वतः 5 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. इंटरव्ह्यूचा जो एक्सपिरियन्स असतो तो एकदम छान. बोर्ड जो आहे ते तुम्हाला कोऑपरेट करणारं बोर्ड असतं. तुमच्यामधून तुमची पर्सनॅलिटी बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे ज्ञानाची परीक्षा नाहीये, ती परीक्षा तुमच्या पर्सनॅलिटीची परीक्षा आहे. त्यानुसार इंटरव्ह्यू टेस्ट इज ऑफ 275 275 मार्कांची इंटरव्ह्यू टेस्ट आहे. 1750 मार्कांची तुमची मुख्य परीक्षा आहे. 1750 मार्कचा तुम्ही कट ऑफ क्लिअर केलेला आहे आणि त्यानंतर 275 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे. या दोघांची बेरीज करून यामध्ये पडलेल्या जे तुम्हाला दोन्ही स्टेजला मार्क पडतील त्यातून तुमचा फायनल कट ऑफ म्हणजे 2025 हा फायनल नंबर आहे ज्यातून तुम्हाला फायनल मार्क मिळणार आहेत. की तुमचं जो मेरिट लागणार आहे ते 2025 मार्कांमधून लागणार आहे. की त्यानुसार तुमचं कट ऑफ आहे. की साधारणतः की मुख्य परीक्षेचा जर कट ऑफ बघितला तुम्ही तर 740 ते 50 मार्क मी ओपन साठी बघूयात लागतात इंटरव्ह्यूचा कॉल येण्यासाठी. साधारणतः मागच्या 5-6 वर्षांचा ऍव्हरेज जर बघितला आपण तर. आणि एक इंटरव्ह्यूला 275 पैकी ऍव्हरेज 160 ते 65 मार्क जर आपण पकडले तर यामध्ये तुम्ही 160 मार्क जर ऍड केले तुम्ही तर साधारणतः 160 ते 170 मार्क करूयात तर तुम्हाला दिसेल की 50 6 11 9 साधारणतः 900 ते 910 मार्क म्हणजे 50% मार्क जरी तुम्हाला पडत असतील युपीएससीच्या एक्झाम मध्ये आणि एमपीएससी बाबत ही साधारणतः तसंच राहील तरीही तुम्ही युपीएससीची एक्झाम क्रॅक करता. तुम्ही एक्झाम सिलेक्ट होता. ओके. तर साधारणतः हे स्ट्रक्चर आहे तुमच्या युपीएससीच्या परीक्षेचं. ओके. की पुढे जाऊन बघूयात की हे एक साधारणतः ओव्हरव्ह्यू होता. एक्झामचं नेचर कसं आहे, कशा पद्धतीने एमपीएससी आणि युपीएससी आता स्ट्रीमलाईन झालेले आहेत. महाराष्ट्राच्या मुलांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे की जे मुलं युपीएससीची तयारी करतायत ते एमपीएससीची तयारी आता चांगल्या पद्धतीने करू शकतात. जे एमपीएससीची तयारी करतायत स्वतःच्या भाषेत असतील, मराठी भाषेत पण तयारी करत असतील तेही लोक आता युपीएससीला चांगल्या प्रकारे भिडू शकतात. दोनही परीक्षा टाइमलाईन पण त्यांची सेम चलते. साधारणतः मे जून मध्ये पूर्व परीक्षा होते, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मुख्य परीक्षा होते आणि मार्च एप्रिल मे मध्ये इंटरव्ह्यू होतात. तर एकाच वर्षामध्ये ह्या 2 चांगल्या परीक्षा ज्या एकदम छान करिअर ऑपॉर्च्युनिटी आपल्याला प्रोव्हाइड करतात ते मुलं देऊ शकतात आणि त्यानुसार याला अप्रोच करू शकतात अभ्यासाला. पुढे जर बघितलं आपण तर एकदा फक्त ब्रीफ मध्ये ओव्हरव्ह्यू बघूयात की एज लिमिट माहिती आपल्याला की मिनिमम 21 वर्ष तुम्ही पूर्ण असावे लागतात परीक्षा देण्यासाठी. ओके. आणि मग ओपन साठी एमपीएससी साठी आणि युपीएससी साठी आता या ठिकाणी वेगवेगळे क्रायटेरिया असू शकतात. युपीएससी मध्ये तुम्हाला मॅक्सिमम 32 वर्षापर्यंतचं लिमिट आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि याच्यानुसार हे लिमिट बदलू शकतं. पण मिनिमम 21 वर्ष तुम्हाला एक्झाम देण्यासाठी पूर्ण लागतात. एज रिलॅक्सेशन अकॉर्डिंग टू कॅटेगरी आपल्याला भेटत असतं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर आपलं ग्रॅज्युएशन असावं लागतं. पूर्व परीक्षा देताना तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट नसेल किंवा ग्रॅज्युएशनची डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही मेन्स देताना किंवा इंटरव्ह्यू देताना तुमच्याकडे डिग्री त्यावेळी अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्यामुळे पूर्व परीक्षा तुमची ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तरीही तुम्ही देऊ शकता, प्रोव्हाइडेड तुमच्याकडे इंटरव्ह्यूला जाताना तुमची डिग्री असली पाहिजे. त्यामुळे काय आहे तर तुम्ही ग्रॅज्युएट असला पाहिजेत एक्झामचा रिझल्ट ज्यावेळी येईल त्यावेळी तुमच्याकडे. ओके. तर हा मिनिमम क्रायटेरिया या ठिकाणी आहे. पुढे बघूयात एलिजिबिलिटी मध्ये एज्युकेशन क्वालिटी मध्ये बघू. जसं सांगितलं की मिनिमम क्वालिफिकेशन फॉर यूपीएससी इज कॅन्डिडेट मस्ट होल्ड डिग्री फ्रॉम गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर possesses equivalent qualification. यामध्ये लक्षात घ्या की कॅन्डिडेट हु आर इन द फायनल इयर ऑर अवेटिंग रिझल्ट आर ऑल्सो एलिजिबल फॉर द प्रिलिमिनरी एक्झाम. तुमच्याकडे रिझल्ट परीक्षा दिलेली आहे पण रिझल्ट यायचा आहे, रिझल्ट आलेला आहे पण डिग्री भेटायची आहे.
हातात आलेली नाही अजून, तरीही तुम्ही प्रिलिमचा फॉर्म भरू शकता. तुम्हाला मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला आपली डिग्री देणं अनिवार्य आहे. ओके, तर हा आहे तुमचा डिग्रीचा क्रायटेरिया. अटेम्प्टच्या बाबतीत जसं एजच्या बाबतीत बघितलं तर मिनिमम एज सर्वांसाठी समान आहे. मिनिमम 21 वर्ष तुमचे पूर्ण असावे लागतात त्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये, ज्या वर्षी एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर 21 वर्ष पूर्ण असतील तर तुम्ही एक्झाम द्यायला एलिजिबल होता, त्याच्या आधी तुम्ही एक्झाम नाही देऊ शकत. मॅक्सिमम एज एमपीएससी मध्ये वेगळे आहेत, युपीएससी मध्ये वेगळे आहेत. जनरलसाठी युपीएससी मध्ये 32 आहे, ईडब्ल्यूएस साठी आता हायकोर्टचा निर्णय आलेला आहे, बट त्याच्यात अजून काही चेंजेस नाहीयेत. ओबीसी साठी 35 आहेत, एससी एसटी साठी 37 आहेत. हे एमपीएससी साठी युपीएससी साठी वेगळे वेगळे असू शकतात. नंबर ऑफ अटेम्प्ट 6, 9, 9 अशा पद्धतीने आपापल्या कॅटेगरीनुसार जनरल, ओबीसी, एससी एसटी, डिसेबल्ड असतील, एक्स सर्व्हिसमन असतील, ते वेगळे वेगळे अटेम्प्ट जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येकाला भेटतात. तर त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण जे स्वरूप आहे ते आपल्याला बदललेलं माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही फर्स्ट इयरच्या ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात असाल, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असाल, तुम्ही जॉब करत असाल, एकदा हे पूर्ण परीक्षेचं स्वरूप माहीत असेल तर त्यानुसार तयारी सुरू करणं सोपं जातं. आपण सुरू केलेल्या मिशन सिव्हिल सर्व्हिसेस स्पर्धा परीक्षेची तयारी या सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ होता. आता हा थोडासा जास्त डिस्क्रिप्टिव्ह आणि लेंदी व्हिडिओ आपण बनवला का, तर एक पूर्ण परीक्षेचं स्वरूप तुम्हाला त्यामधून समजावं. यानंतर कंटिन्युअसली या सिरीजमध्ये आपण छोटे छोटे व्हिडिओ 10 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे, अर्ध्या तासाचे, कधी एखाद मोठा विषय असेल तर 1 तासाचे असे व्हिडिओ बनवून वेगवेगळ्या ज्या डायमेन्शन्स असतील त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. जसं की जनरल स्टडीजचा मेन्सचा सिलेबस असेल तर प्रत्येक पेपरचा सिलेबस जो आहे तो डिस्कस करणं, देन बुक लिस्ट असतील, त्यानंतर नोट्स कशा बनवायच्या, न्यूजपेपर कसे वाचायचे, ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा, ऑप्शनलची तयारी कशी करायची, करंट अफेअर्सची तयारी कशी करायची, पूर्व परीक्षा कशी करायची, एमसीक्यू आणि वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्यांना कसं फेस करायचं, रायटिंग प्रॅक्टिस, आन्सर रायटिंग असेल, उत्तरलेखन असेल, हे कसं सुधारायचं, असे भरपूर मुद्दे आहेत, भरपूर प्रश्न आहेत. त्यावरती या सिरीजमध्ये आपण लक्ष देणार आहोत आणि त्या पद्धतीने व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर डेफिनेटली तुम्ही या गोष्टीसाठी टेलिग्राम चॅनल पण जो आहे यूपीएससी गाईडचा तो जॉईन करू शकता. तुम्ही मलाही वेगवेगळ्या सोशल मीडियावरती फॉलो करू शकता आणि युट्यूबलाही हे व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला भेटत असणार आहे, तर तिथे डेफिनेटली सबस्क्राईब करा. आणि हे जे सर्व एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, या रिलेटेड तुम्ही जर तयारी करणार असाल तर डेफिनेटली यूपीएससी गाईडमध्ये एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक परीक्षेसाठी 2025 साठी असेल, यूपीएससी साठी 2026 साठी असेल, तर त्या रिलेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचेस असतील, मेंटरशिपच्या बॅचेस असतील, टेस्ट सिरीज असतील, या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला काहीही याबद्दल इन्क्वायरी असेल तर स्क्रीनवरती जो नंबर येत असेल त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर मिळेल तुम्हाला त्यावरती तुम्ही कॉल करून एन्क्वायरी करू शकता, किंवा पुण्यामध्ये आमचं जे ऑफिस आहे सदाशिव पेठेमध्ये तिथे येऊन डायरेक्टली तुम्ही टीमशी बोलू शकता, मलाही वैयक्तिक येऊन त्या ठिकाणी भेटू शकता. सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.